हॅलो अँड वेलकम एव्हरीवन. जनरल ॲग्रिकल्चरच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. बघा, तुम्ही एक मागे आपलं लेक्चर बघितलं असेल, त्याच्यामध्ये आपण काय केलं होतं, तर डॉक्टर पीडीकेव्ही अकोलामध्ये जे कृषी सेवक आहे, JRAचे तर आपण पूर्ण फुल अनालिसिस सुद्धा बघितलं, की कोणत्या टॉपिकवरती म्हणजे टॉपिक वाईज क्वेश्चन किती आले होते. त्यानंतर ईच क्वेश्चन आपण टोटल 100 क्वेश्चन इथं जे आहे एक्सप्लेन केले आहे. मागच्या लेक्चरमध्ये म्हणजे पार्ट 1 मध्ये ह्याचा पार्ट 1 मध्ये मी काय केलं होतं, जे आपली कृषी सेवक आहे. काय आहे कृषी सेवक? या कृषी सेवकचे क्वेशनचे एनालिसिस केले होते, की कोणत्या टॉपिक मधून किती क्वेशन आले आहे. ओके. पर्टिक्युलर ॲग्रोनॉमी मधून किती क्वेशन आहे, हॉर्टिकल्चर ऑल सब्जेक्ट, त्यानंतर जीएसचे किती प्रश्न आहे, मॅथ्स रिझनिंग मध्ये जे मॅथ्स आणि रिझनिंग आहे, त्यामध्ये कशावरती जास्त त्यांचा फोकस होता. तर आपण इत्याभूत जे आहे मागच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं. ह्या लेक्चरमध्ये आपण काय करणार, तर ह्या लेक्चरमध्ये आपण बघणार की एक्झॅक्ट क्वेश्चन कोणते-कोणते होते. ओके. फक्त आपण नंबर ऑफ क्वेश्चन जे आहे ते मागच्या लेक्चरमध्ये डिस्कस केले होते. ह्या लेक्चरमध्ये आपण फुल पेपर एनालिसिस आज आपण बघणार आहोत. पूर्ण ॲग्रीकल्चरचे क्वेश्चन. कोणते? ॲग्रीकल्चरचे क्वेश्चन इथे डिस्कस करणार आहोत. ॲग्रीकल्चरचे क्वेश्चन किती विचारले होते? टोटल 40 क्वेश्चन. 40 क्वेश्चन म्हणजे काय? 80 मार्क्स जे आहे ते ॲग्रीकल्चर होते. ॲग्रीकल्चरसाठी होते. कधी? जनरल ॲग्रीकल्चरसाठी होतंय. ओके. तर आणि हे सेशन आता तुमच्यासाठी कुणासाठी असेल. ओके. आता बरेच जण म्हणतात की मॅम तुम्ही फक्त पीवायक्यू शिकवता. पीवायक्यू ह्यासाठी असतो की त्यामुळे आपल्याला क्वेश्चनही समजतो आणि त्याचा कॉन्सेप्टही लक्षात राहतो. ओके. आणि काही गोष्टी अशा असतात की ज्याच्या आपल्याला पीवायक्यू नाही मिळत, तर हा एक प्लॅटफॉर्म असा मी तुमच्यासाठी उपलब्ध करून दिलाय की तुम्ही कोणतेही पीवायक्यू तुम्हाला पाहिजे असेल, तुम्ही जनरल ॲग्रीकल्चरचा युट्यूब चॅनल बघा, त्यावरती तुम्हाला मिळून जातील. तर बघा, सध्या आपण विद्यापीठ भरतीसाठी बघत आहोत आणि सर्वांना माहिती आहे की जी पीएपीची एमपीकेव्ही राहुरी असेल, बीएसकेव्ही दापोली असेल, त्यांची भरती जी आहे ती होऊ घातली आहे याच मार्चमध्ये. ओके. तर त्यांच्यासाठी हे लेक्चर एकदम मी त्याला म्हणेल की एक खूप मोठा सपोर्ट जो आहे तो मिळणार आहे. तर वेळ न दवडता आपण क्वेश्चनकडे वळूया. क्वेश्चन काय आहे? द डिसीज ऑफ सिट्रस कॅरेक्टरिस्टिक्स characterized of profuse gumming, bark cracking and yellowing of leaves is called as. आता काय म्हटलंय क्वेश्चन मध्ये की असा एक सिट्रसचा डिसीज आहे ज्याच्यामुळे काय होते, गमिंग होते. गमिंग, त्याच्यानंतर बार्क जी साल आहे त्याची क्रॅकिंग होते आणि येलोइशनेस जो आहे तो आपल्याला दिसून येतो. ओके. आणि ऑप्शन आहे बघा, ए सिट्रस ग्रीनिंग, दुसरा आहे सिट्रस कॅन्कर, ऑप्शन सी आहे गमोसिस आणि फायटोप्थोरा फूट रॉट. तर बघा कुठेतरी गमिंग दिसते आहे, आपण गमोसिस करून टिक करून चाललं जाऊ. ओके. तुमचा आन्सर करेक्टही येईल, नो डाऊट. पण जर समजा आपल्याला पॉसिबिलिटी आहे, आपल्याला पीडीकेव्ही मध्ये गमोसिस बद्दल विचारलेलं आहे, बीएसकेव्ही दापोली असेल, राहुरी असेल, तिथे आपल्याला ग्रीनिंग वरती, कॅन्कर वरती, फायटोप्थोरावरती क्वेश्चन येण्याचे चान्सेस आहेत. ओके. सिट्रस ग्रीनिंग जो आहे तो कशामुळे होतो? सिट्रस ग्रीनिंग हा कॅन्डिडायटस लिब्रोबॅक्टर नावाच्या बॅक्टेरियाने होतो. ओके. आता बरेच जणांचे कन्फ्युजन आहे. एक दोन वेळा मला क्वेश्चनही विचारला होता हा मुलांनी की सिट्रस ग्रीनिंग हा बॅक्टेरियामुळे होतो का हा एमएलओ मुळे होतो? तर बघा, आजपर्यंतचे जेवढे रेफरन्स पाहिल्या गेले तेवढे तरी रेफरन्स हेच सांगतात की तो काय आहे, कॅन्डिडायटस लिब्रोबॅक्टरच्या बॅक्टेरियामुळे होतो. कशामुळे होतो? बॅक्टेरियामुळे होतो. असं बरेच म्हणजे जे आपले रेफरन्सेस आहे, रेफरन्स बुक असेल, त्याच्यानंतर रिसर्च पेपर्स वगैरे असतील, त्यामध्ये आन्सर काय दिला आहे? बॅक्टेरिया. म्हणून तुम्ही कन्फ्यूज व्हायचं नाही. बरेचसे एमसीआरचे मुलं म्हणत होते, मॅम आम्ही एमएलओ वाचलंय. पण मी तुम्हाला रेफरन्स सहित सांगू शकते की हा काय आहे? बॅक्टेरिया आहे. ओके. सिट्रस ग्रीनिंग कशामुळे होते? कॅन्डिडायटस लिब्रोबॅक्टर नावाच्या बॅक्टेरियामुळे होते. आणि त्याचं ट्रान्समिशन कोण करतं? तर सिट्रस सिला, डायफोरिना सिट्री तुम्ही नाव ऐकलं असेल, तर त्या सिट्रस सिला काय करते? याचा स्प्रेड करते. हा बॅक्टेरिया जो आहे हा ट्रान्समिट होतो. याचा व्हेक्टर कोण आहे? ओके. हा काय होतो? ट्रान्समिट होतो. याचा व्हेक्टर कोण आहे? सिट्रस सिला सिलिड इन्सेक्ट. ओके. सिट्रस सिला, त्याचं नाव काय आहे? डायफोरिना सिट्री. हा काय आहे? ऍज अ व्हेक्टर म्हणून काम करतो. आता याच्यामध्ये काय होतं की शूट जे आहे ते एकदम पिवळे पडतात, लीफ मॉटलिंग होते, स्मॉल मिस आपण फ्रूट आणि प्रीमॅच्युअर फ्रूट ड्रॉप जो आहे हा कशामुळे होतो? सिट्रस ग्रीनिंग मुळे होतो. कोणत्या डिसीज मुळे होतो? सिट्रस ग्रीनिंग मुळे. देन दुसरा आहे सिट्रस कॅन्कर.
त्याचं नाव काय आहे, झॅन्थोमोनास सिट्री. हा सुद्धा कशामुळे होतो, बॅक्टेरियामुळेच होतो. ओके. रेज बॅक कॉर्की लेजन ऑन दी लीव्ह स्टीम फ्रुट्स आणि लीव्ह ड्रॉप. अशी कॉर्की ग्रोथ जी आहे, ओके, असे डॉटेड डॉटेड ग्रोथ जे आहे, जसा आपला कॅन्सर असतो तसाच इथं काय कॅन्कर दिसून येतो. कशामुळे, झॅन्थोमोनास सिट्री, पीव्ही सिट्री नाव आहे त्याचं, बॅक्टेरियामुळे. ओके. देन आहे गमोसिस. गमोसिस मध्ये काय होतं बघा, की गमोसिस मध्ये प्रोफ्यूज गमिंग जे आहे ते आपल्याला ऊज आउट झालेला पार्ट दिसतो, थोडीशी गमिंग आलेली दिसते. त्यानंतर त्याच्यामध्ये बार्क क्रॅकिंग, येलोईंग जे आहे ते गमोसिस मध्ये आपल्याला दिसून येते. करेक्ट आन्सर काय आहे आपला, हे बघा. कशामुळे होतो हा, तर गमिंग जे आहे हा होतो फायटोप्थोरामुळे. काय आहे, फंगस आहे फायटोप्थोरा नावाची, त्याच्यामुळे काय होतो, की गमिंग होतो. मग इतर तर फायटोप्थोरा फूड रॉट आहे. फायटोप्थोरा फूड रॉट हे वेगळं आहे. फायटोप्थोरा स्पीसीज जे आहे हा पोलार रूट रॉट आहे. ओके. हा काय आहे, फूड रॉट आहे, हा रूट रॉट आहे. आणि गमोसिस जो आहे आपल्याला जनरली कशामध्ये दिसून येतो, बार्क मध्ये दिसून येतो. कशामध्ये दिसून येतो, बार्क वरती दिसून येतो. आणि फायटोप्थोरा रूट रॉट हा कशावरती दिसून येतो, रूट वरती दिसून येतो. ओके. बार्क डिके ऍट सॉइल लाईन, ट्री जे आहे डिक्लाइन होते. कशामध्ये, फायटोप्थोरा रूट रॉट मध्ये. इथं करेक्ट आन्सर काय असेल आपलं, ऑप्शन 3. ओके, गमोसिस. तुम्ही आता स्क्रीनशॉटही घेऊ शकता. द नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट इज द मेन पर्पज ऑफ सीझनिंग ऑफ वूड. आणि ऑप्शन आहे, टू इन्क्रीज द नॉट, टू मेक दी वूड हेवी, टू रिमूव्ह मॉइश्चर आणि टू चेंज दी वूड कलर. बघा, क्वेश्चन फॉरेस्ट्री मधून आहे आणि तुम्ही जर एक अनालिसिस केलं असेल तर म्हणजे दिवसेंदिवस फॉरेस्ट्रीचे क्वेश्चन जे आहे ते इन्क्रीज होत आहे. ओके. आता इथं काय विचारलेलं आहे, की सीझनिंग ऑफ वूड त्याचा मेन पर्पज काय आहे. जर वूड सीझनिंग कशासाठी करतात, जर आपण थोडं जरी डोकं लावलं तरी कदाचित हे कशासाठी असू शकते, की मॉइश्चर रिमूव्ह करण्यासाठी. ओके. मॉइश्चर रिमूव्ह करण्यासाठी त्याचा मेन पर्पज काय असतो, तर त्याचा मेन पर्पज हा असतो की ते काय असायला पाहिजे, स्टेबल असायला पाहिजे, ड्युरेबल असायला पाहिजे. ओके. ड्युरेबल असायला पाहिजे आणि रेजिस्टंट त्याने काय केला पाहिजे, गेन केला पाहिजे. आता स्टॅबिलिटी कशासाठी, तर मॉइश्चर जर असला तर इन्सेक्ट पेस्ट डिसीजेस यावरती येणार. ओके. तर आपल्याला ती वूड काय होईल, प्रत्येक वेळेस आपल्याला चेंज करावं लागेल. ते चेंज करावं न लागू त्यासाठी आपण काय करतो, सीझनिंग ऑफ वूड जो आहे ते करत असतो. कशासाठी, म्हणजे काय करतात, की मॉइश्चर रिमूव्ह करणं म्हणजे सीझनिंग ऑफ वूड. ओके. तर स्टॅबिलिटी मेंटेन, ड्युरेबल म्हणजे खूप काळ आपल्यासाठी टिकलं पाहिजे. आणि रेजिस्टंट म्हणजे काय, की स्टॅबिलिटी आली, मॉइश्चर रिमूव्ह झालं म्हणजे काय होतं, रेजिस्टिव्हिटी डेव्हलप करतो अगेन्स्ट. आता जनरली जे वूड आहे त्यावरती अटॅक जो आहे तो कशाचा होतो, टर्माइट्सचा अटॅक जास्त होतो. त्या टर्माइटला रेजिस्टंट पॉवर त्यांच्यामध्ये डेव्हलप झाली पाहिजे, ते एक स्टेबल झाले पाहिजे. त्याच्यामुळे काय होईल, त्यांना ड्युरेबिलिटी येईल, असं लक्षात ठेवलं तरी चालते. करेक्ट आन्सर काय आहे, इथं करेक्ट आन्सर आहे आपलं ऑप्शन 3, टू रिमूव्ह मॉइश्चर. आता बघा याच्यामध्ये जो इन्क्रीज नॉट आहे, हा इन्क्रीज नॉट जे आहे हे कशासाठी असतो, की जे हेवी लाकूड असतो बघा, हेवी, तर त्याचे ते काय एकदम लाईट वेट करण्यासाठी जे नॉट जे आहे ते इन्क्रीज करत असतात. ओके. देन टू मेक वूड हेवी, त्यासाठी काय असते, हेवी करण्यासाठी नॉट जे आहे ते यूज होत असते. ओके. टू इन्क्रीज नॉट, टू मेक द वूड हेवी, यासाठी काय असते, नॉट यूज करत असतात जर वूड हेवी करायचं असेल तर. सीझनिंग ऑफ वूड थोडासा काय आहे, वेगळा कॉन्सेप्ट आहे, टू रिमूव्ह मॉइश्चर. देन आता या सीझनिंग ऑफ वूडच्या मेथड कोणत्या कोणत्या आहेत. ओके. मेथड कोणत्या कोणत्या आहेत, तर याच्या मेथड आहेत जी की एअर मेथड. एअर म्हणजे काय, की सरळ सरळ हवेत सुकवणं. त्यानंतर येतो क्लीन. क्लीन म्हणजे काय, की जी आपली फायर आहे. ओके. फायर म्हणजे काय, कंट्रोल फायर मध्ये याला सुकवणं. ते झाल्याच्या नंतर येते केमिकल. केमिकल केमिकल सीझनिंग जे आहे, केमिकल सीझनिंग मध्ये जनरली कोणतं केमिकल यूज करतात, तर युरिया यूज करतात. काय यूज करतात, युरिया यूज करतात सीझनिंग ऑफ फूड मध्ये. हे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू इम्पॉर्टंट आहे. कोणती, केमिकल मेथड. कोणतं केमिकल यूज करतात, युरिया यूज करतात. देन सोलार सीझनिंग जे आहे, सोलार सीझनिंग सुद्धा करतात. सोलार सीझनिंग विथ ग्रीन हाऊस इफेक्ट म्हणजे काय, सरळ सरळ आपल्या सनलाईट मध्ये काय सुकवतात. ओके. विथ ग्रीन हाऊस इफेक्ट. एअर म्हणजे काय, हवेत सुकवणे. क्लीन म्हणजे काय, फायर मध्ये सुकवणे. आणि जे आपली केमिकल आहे, केमिकल म्हणजे विथ द हेल्प ऑफ युरिया सीझनिंग ऑफ वूड विल टेक्स प्लेस. ओके.
कॉन्सेप्ट कळाला असेल, समोर जाऊया. द नेक्स्ट क्वेश्चन आहे, द मेन पर्पज ऑफ युझिंग ग्राफिकल प्रेझेंटेशन इन स्टॅटिस्टिक्स इज टू. आता स्टॅटिस्टिक्स मध्ये आपण ग्राफिकल प्रेझेंटेशन काय यूज करतो, तर फर्स्ट आहे प्रूव्ह हायपोथेसिस, बिलकुलच नाही. देन आहे रिप्लेस न्यूमरिकल डाटा कम्प्लिटली. ओके, न्यूमरिकल डेटा आपण स्टॅटिस्टिक आहे म्हटल्यानंतर आपण न्यूमरिकल डेटा जो कम्प्लीट रिप्लेसमेंट होऊ शकते का, मुळीच नाही. म्हणजे ऑप्शन फर्स्ट काय झालं, कटलं. सेकंड काय झालं, कटलं. देन आहे सिम्प्लिफाय कॉम्प्लेक्स डाटा फॉर क्विक अंडरस्टँडिंग. बघा स्टॅटिस्टिक नावच काय आहे, आपल्याला नाव उच्चारतानाच थोडासा असा प्रॉब्लेम होतो, बरोबर आहे. तर त्याच्यामध्ये जो कॉम्प्लेक्स डाटा आहे, ओके, ओके, याच्यामध्येही आणखी सब पॉइंट, हा डाटा, हा कॉम्प्लेक्स डाटा आपल्याला क्विक अंडरस्टँड व्हायला पाहिजे. त्याच्यासाठी आपण जनरली काय यूज करतो, तर ग्राफिकल प्रेझेंटेशन जे आहे ते यूज करत असतो. करेक्ट आन्सर काय आहे, सिम्प्लिफाय कॉम्प्लेक्स डाटा फॉर क्विक अंडरस्टँडिंग. एक्झॅक्ट न्यूमरिकल व्हॅल्यू जर आपल्याला टेबलमध्ये दिसतात, मग आपण ग्राफिकल प्रेझेंटेशन कशाला यूज केलं असतं ना. करेक्ट आन्सर काय, ऑप्शन 3. द नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, विच मीडियम इज वाइडली यूज फॉर मेनी प्लांट टिश्यू कल्चर ऍप्लिकेशन. आणि ऑप्शन आहे मॅक कुनकी अगर, देन आहे लुरिया ब्रेतानी मीडियम, देन आहे न्यूट्रिएंट ब्रॉथ मीडियम. ऑप्शन 4 आहे मुराशिगे अँड स्कूक मीडियम. ओके, तर बघा मॅक कुनगी अगर जो आहे हा बॅक्टेरियल कल्चरसाठी यूज होतो. आणि आपल्याला विचारलं कशासाठी आहे, प्लांट टिश्यू कल्चरसाठी. जो फर्स्ट ऑप्शन आहे हा कशासाठी यूज करतात, बॅक्टेरियल कल्चरसाठी. ओके, स्पेशली ग्राम निगेटिव्ह एंटेरिक बॅक्टेरिया आहे त्यांच्यासाठी. त्यानंतर लुरिया ब्रितानी जो आहे हे कॉमनली यूज फॉर बॅक्टेरियल ग्रोथ, इचिलिच्या कोलायसाठी. कशासाठी, ई कोलाय बॅक्टेरिया यासाठी. जशी बघा आपले एंडामॉलॉजी मध्ये जर आपण बघितलं तर ड्रॉसोफिला मेलॅनोगास्टर आपण जिथं कुठं यूज करतो. त्यानंतर ड्रॉसोफिला मेलॅनोगास्टर आणि मेज जे आहे, मेज क्रॉप हे खूप वाईडली यूज होते. तसंच जर पॅथॉलॉजी मध्ये जर बघितलं तर इचिलिच्या कोलाय बॅक्टेरिया खूप यूज होतो. ओके, कोणताही जर आपल्याला एक्सपेरिमेंट करायचं असेल आणि तुम्ही इकोलायचं नाव खूप वेळा ऐकलंही असेल. जे आहे न्यूट्रिएंट ब्रॉथ मीडियम, जनरल पर्पज मीडियम फॉर बॅक्टेरिया. हे सुद्धा कशासाठी आहे, न्यूट्रिएंट ब्रॉथ सुद्धा बॅक्टेरियासाठीच आहे. ज्यांना हे प्लांट टिश्यू कल्चर, मग सरळ सरळ आपलं करेक्ट आन्सर काय असेल, ऑप्शन 4 मुराशिगे आणि स्कूग मीडियम जे आहे. स्कूग आणि मुराशिगे हे काय आहेत, दोन सायंटिस्ट आहेत ज्यांनी काय केलं आहे, मुराशिगे आणि स्कूग मीडियम 1962 ला डेव्हलप केलं, जे की यूज होते प्लांट टिश्यू कल्चरसाठी. ओके, हे एक मीडियम आहे. कुणी बनवलेलं आहे, मुराशिगे आणि स्कूग, त्यांच्या नावातच आहे. त्यांनी ते बनवलं म्हणून त्यांनी स्वतःच नाव दिलं. कधी बनवलं होतं, 1962 साली बनवलेलं होतं. कशासाठी, प्लांट टिश्यू कल्चर ऍप्लिकेशनसाठी. ओके, देन नेक्स्ट क्वेश्चन बघा, in the hybridization process emasculation is performed primarily to. आणि ऑप्शन आहे ए, remove the anther from the female parent to avoid self pollination. Okay, then next आहे accumulate pollen on the stigma of the male parent. आणि ऑप्शन 3 आहे enhance the seed set by hormone application. ऑप्शन 4 आहे prevent pollen contamination from the male parent. आता बघा इमॅस्क्युलेशन म्हणजे काय, तर इमॅस्क्युलेशन म्हणजे होते की रिमूव्हल ऑफ अँथर बिफोर पॉलिनेशन. म्हणजे काय की सेल्फ पॉलिनेशन अवॉइड कर, सेल्फ पॉलिनेशन काय करतात ते अवॉइड करतात आणि अँथर काय करतात, रिमूव्ह करतात. ओके, जे फिमेल पॅरेंट आहे, आता समजा एक कम्प्लीट फ्लॉवर आहे, काय आहे, कम्प्लीट फ्लॉवर आहे, सॉरी कम्प्लीट फ्लॉवर आहे. या कम्प्लीट फ्लॉवर म्हणजे काय, हा काय दाखवतो, बायसेक्शुअलिटी दाखवतो. काय दाखवतो, बायसेक्शुअलिटी दाखवतो. बायसेक्शुअलिटी म्हणजे फॉर एक्झाम्पल पकडा, हे कन्सिडर करू आपण, काय आहे, फ्लॉवर आहे. सॉरी, थोडस व्यवस्थित काढतोय. ही काय आहे, ओव्हरी. ओके, आणि हे आहेत पेटल्स, आणि ह्यामध्ये तुम्हाला कुठेतरी अँथर दिसतात, बरोबर आहे. इथं कुठेतरी अँथर दिसून येतात. तर ह्यामध्ये काय करतात, हे काय बायसेक्शुअल फ्लॉवर आहे. म्हणजे काय होईल, इथं सरळ सरळ इथं होईल सेल्फ पॉलिनेशन. म्हणजे दुसऱ्या पॉलिनेटिंग एजंटची गरज आहे का, बिलकुलच नाही. तर काय करतात, इमॅस्क्युलेशन म्हणजे हे जे अँथर आहेत, ओके, हे अँथर जे आहेत ते रिमूव्ह करतात. म्हणजे पोलन ग्रेन जे आहे ते रिमूव्ह करतात. कशासाठी, फ्रॉम फिमेल पॅरेंट. हे फिमेल पॅरेंट जो आहे त्याच्यामधून करतात, कशासाठी, सेल्फ पॉलिनेशन अवॉइड करण्यासाठी. म्हणजे हे काय करतात, सेल्फ पॉलिनेशन प्रिव्हेंट करतात
आणि क्रॉस पॉलिनेशन काय करतात, ओके, क्रॉस पॉलिनेशनला चालना देतात. ओके, काय करतात, क्रॉस पॉलिनेशनला चालना देतात आणि सेल्फ पॉलिनेशन अवॉइड करतात. याला काय म्हणतो आपण हायब्रिडायझेशन मध्ये इमॅस्क्युलेशन असं म्हणत असतो. करेक्ट आन्सर काय आपलं ऑप्शन 1. आता बघा हायब्रिडायझेशनच्या वेगवेगळ्या स्टेप आहेत. आपल्याला क्वेश्चन कुठून आला आहे, फक्त इमॅस्क्युलेशन वरती आला आहे. पॉसिबिलिटी आहे दुसऱ्या याच्यावरती क्वेश्चन येऊ शकतात. आता बघा हायब्रिडायझेशन मध्ये सगळ्यात पहिलं काय असतं की सिलेक्शन ऑफ पॅरेंट. जे डिझायरेबल मेल फिमेल प्लांट आहे ते आपल्याला काय करायचे आहे, सगळ्यात महत्वाचं आहे सिलेक्शन. सिलेक्शन झाल्याच्या नंतर त्याचं काय आहे इमॅस्क्युलेशन. हायब्रिडायझेशन म्हणजे काय की आपल्याला काय क्रॉस घडवून आणायचं आहे. जर सेल्फ पॉलिनेशन होत असेल तर क्रॉस होईल का, मुळीच नाही. म्हणून आपली सेकंड प्रोसिजर काय राहील की आपण जेव्हा पॅरेंट्स छान सिलेक्ट केल्याच्या नंतर सेकंड आपण काय करू, इमॅस्क्युलेशन करू. इमॅस्क्युलेशन झाल्याच्या नंतर बॅगिंग, त्याची काय करतात, बॅगिंग करतात. ओके, जसे तुम्ही अँथर जे आहे पोलन ग्रेन रिमूव्ह केले. ओके, अँथर जे आहे आपण पोलन ग्रेन आपण बघितले की हा काय आहे, एक अँथर आहे, पोलन ग्रेन आहे त्याला अटॅच. हे काय केलं आपण, रिमूव्ह केले. रिमूव्ह केल्याच्या नंतर जी ओव्हरी आहे, ओव्हरी जशीच्या तशी त्या फ्लॉवर मध्ये राहिली आहे, त्याची काय करायची आपल्याला, बॅगिंग करायची आहे. त्याची काय करायची आहे, बॅगिंग करायची आहे. कशासाठी की जे अनवॉन्टेड पोलन कंटामिनेशन आहे ते अवॉइड करण्यासाठी. कव्हर द इमॅस्क्युलेटेड फ्लॉवर टू अवॉइड अनवॉन्टेड पोलन कंटामिनेशन. नंतर काय करायची आहे, बॅगिंग करायची आहे. त्याच्यासाठी बटर पेपर वगैरे आपण यूज करत असतो. देन फोर्थ आहे की पॉलिनेशन, ट्रान्सफर द पोलन फ्रॉम चोजन मेल पॅरेंट टू द स्टिग्मा ऑफ फिमेल पॅरेंट. म्हणजे काय की बघा आपण काय घेतलं होतं, एक मेल लाईन घेतली होती, एक मेल पॅरेंटची लाईन घेतली होती आणि 4-5 लाईन कशा आहेत, फिमेल पॅरेंट लाईन आहेत. फिमेल म्हणजे फिमेल पॅरेंट लाईन जे की आपण सिलेक्ट केलं होतं. देन सेकंड जे आहे याच्यामध्ये फ्लावरिंग झाली. फ्लावरिंग झाल्याच्या नंतर हे सेल्फ पॉलिनेटेड क्रॉप आहे, म्हणजे काय बायसेक्सुअल फ्लॉवर आहे. या बायसेक्सुअल फ्लॉवरला आपण काय केलं, याच्यामधून अँथर जे आहे ते रिमूव्ह केले, याची बॅगिंग केली. मग आता पॉलिनेशन तर घडून आणायचं आहे, कारण आपल्याला काय करायचं आहे, क्रॉस करायचं आहे, आपल्याला हायब्रिडायझेशन करायचं आहे. तर ह्या मेल लाईन मधून पोलन ग्रेन कलेक्ट करून इकडे काय करायचे आहे, ते स्टिग्मा जे आहे, स्टिग्मा जे फिमेल पॅरेंटची त्याच्यावरती ट्रान्सफर करायची आहे. देन त्याला काय करायचं आहे, टॅगिंग करायची आहे. की आपण टॅगिंग आणि रेकॉर्ड किपिंग म्हणजे काय की त्याच्यामध्ये आपण कोणत्या दिवशी केली, ओके, त्याची डेट असते. डेट नंतर कोणती मेल लाईन यूज केली आणि जो ब्रीडर आहे, ओके, पर्टिक्युलर की कोणी घडवून आणली तो ब्रीडर, आणि त्याचा टायमिंग वगैरे जो आहे तो मेन्शन करायचा असतो त्या टॅग वरती. आणि त्याचं काय करते, त्याची डिटेल्स जे आहे आपल्याला रेकॉर्ड मध्ये ठेवायचे असतात. हे बघा, लेबल द क्रॉस विथ अ डेट अँड पॅरेंट डिटेल. देन असं सीड कलेक्शन अँड ग्रोविंग. त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला, हे आपण टॅगिंग वगैरे केली, पॉलिनेशन केलं, त्याच्यानंतर आपल्याला त्याचं जे फ्रूट आहे ते फ्रूट कसं बनतं, ओके, हे आपलं रेकॉर्ड किपिंग मध्येच एक फ्रूट जे आहे, त्याच्यानंतर त्याची हार्वेस्टिंग, त्याचं सीड कलेक्शन वगैरे ह्या गोष्टी आपल्याला कशामध्ये बघायच्या असतात, हायब्रिडायझेशन मध्ये बघायच्या असतात. बघा तुम्ही बॅगिंग असेल, त्याच्यानंतर पॉलिनेशन, हे तुम्ही बीएससी ला असताना जेनेटिक्सचे जे आपलं प्रॅक्टिकल आहे त्याच्यामध्ये तुम्ही केलेलंच असेल. ओके, द नेक्स्ट क्वेश्चन बघा की नाबार्ड वॉज इस्टॅब्लिश इन द इयर, आणि ऑप्शन आहे ए 1991, 1970, 1982 आणि 86. तर आपल्याला सर्वांना माहिती आहे की नाबार्डची इस्टॅब्लिशमेंट कधी झाली होती, ऑप्शन थर्ड 1982. कोणती कमिटी होती, शिवारामन कमिटी होती. कोणती कमिटी होती, शिवारामन कमिटी होती. बघा आता JRA चा जो आपण पेपर बघितला, JRA मध्ये आपल्याला विचारलं होतं, ओके, नाबार्डच्या डिटेल, नाबार्डचं जे आहे अॅक्रोनिम म्हणजे त्याचा फुल फॉर्म विचारला होता. काय विचारला होता, फुल फॉर्म विचारला होता. इथं त्याची इस्टॅब्लिशमेंट डेट विचारली. ओके, तर तुम्हाला एक कळत असेल की क्वेश्चन जो आहे तो नाबार्ड वरती येऊ शकतो, त्याचे मॅन्डेट्स काय आहेत. ओके, आता तुमचं लक्षात ठेवणं काय गरजेचं आहे की त्याचे मॅन्डेट्स काय आहेत. मॅन्डेट नंतर त्याचा मेन जो आहे हेड ऑथॉरिटी कोण असते, कोणत्या कमिटीनी नाबार्ड जे आहे ती इस्टॅब्लिशमेंट केली होती, जसे की शिवारामन कमिटी. आपण JRAच्या लेक्चर मध्ये आपण डिटेल असं घेतलेलं आहे. ओके, तर तुम्ही, माझी एक रिक्वेस्ट असेल की तुम्ही JRAचं लेक्चर सुद्धा बघा. इथं करेक्ट आन्सर काय, ऑप्शन थर्ड. द नेक्स्ट क्वेश्चन आहे, द एन्झाइम क्लास दॅट कॅटलायझेस द जॉइनिंग टू मॉलिक्युल्स ऑफ using ATP energy is known as, आणि ऑप्शन आहे बघा, ए लायगेजेस, बी ट्रान्सफरेज, हायड्रोलेज आणि आयसोमरेज.
बघा लायगेज जे एन्झाईम आहे हे एन्झाईम काय करतं, जे एटीपी मॉलिक्यूल आहे त्या एटीपी मॉलिक्यूलला जॉईनिंग करायचं काम करत असतं. म्हणून आपलं करेक्ट आन्सर काय असेल इथं ऑप्शन 1. ओके. व्हाईल जे ट्रान्सफरेज आहे हे ट्रान्सफर काय करतो, फंक्शन ट्रान्सफरेज जे आहे सेकंड ऑप्शन ट्रान्सफर दी फंक्शनल ग्रुप मिथिल फॉस्फेट वगैरे जे आहे वन मॉलिक्यूल टू अनदर मॉलिक्यूल काय असतं, ट्रान्सफर करत असतं. त्याच्या नावातच काय आहे, ट्रान्सफरेज. म्हणजे हे काय करतो, काहीतरी समथिंग एंटिटी ट्रान्सफर करतो. ज्यांना हे हायड्रोलेजेस म्हणजे हायड्रो आलं म्हणजे समजून चला इथे काय आहे, वॉटर आहे. हा काय करतो, लेज करतो. लेज म्हणजे काय, कुठंतरी ब्रेकिंग डाऊन करतो. काय करतो, ब्रेक डाऊन करतो. कशाची, ब्रेक दी बॉन्ड युझिंग वॉटर. प्रोटीएज लायपेज जे आहे हे ब्रेकआउट करतो. ओके, विथ दी हेल्प ऑफ वॉटर, म्हणून त्याला काय म्हणतात, हायड्रोलायसिस. देन आहे आयसोमराइज. आयसोमराइज काय करतो, रिअरेंज द मॉलिक्यूल इनटू आयसोमर. जसं की सेम फॉर्म्युला आणि डिफरंट स्ट्रक्चर म्हणजे काय असतात, त्याचे आयसोमर असतात. तर यांना काय करतो, तो रिअरेंज मॉलिक्यूल रिअरेंज करण्याचं काम कोण करत असतं, आयसोमराइज करत असतं. इथे आपला करेक्ट आन्सर काय आहे, ऑप्शन फर्स्ट, लायगेजेस. द नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज मोस्ट अबंडंट कार्बोहायड्रेट इन नेचर. आणि ऑप्शन आहे बघा, ग्लुकोज, सेल्युलोज, फ्रुक्टोज आणि सुक्रोज. तर बघा फर्स्ट काय आहे, ग्लुकोज. ग्लुकोज काय, एकदम सिंपल शुगर, मोनोसॅकराइड शुगर आहे, पण ती एवढी अबंडंट नाहीये. त्यांना हे सेल्युलोज. सेल्युलोज काय आहे, हे काय आहे, सेल वॉल फॉर्म करते. काय करतो, सेल वॉल फॉर्म करतो. कुठं, प्लांट मध्ये. ओके, प्लांट मध्ये. आणि व्हेरी अबंडंट कार्बोहायड्रेट आहे इन नेचर. कोणतं, सेल्युलोज. ओके, सेल्युलोज. करेक्ट आन्सर काय आहे, ऑप्शन सेकंड. फ्रुक्टोज हा जनरली आपल्याला कशामध्ये मिळतो, फ्रूट मध्ये मिळतो. हे सुद्धा काय आहे, मोनोसॅकॅराइड आहे. सेल्युलोज काय आहे, पॉलिसॅकॅराइड आहे. ओके, काय आहे, पॉलिसॅकॅराइड आहे. त्यानंतर सुक्रोज. सुक्रोज म्हणजे काय, जे की शुगर केन मध्ये आढळते. त्याच्यानंतर एक काय आहे, टेबल केन शुगर आहे. ही काय आहे, एक टेबल केन शुगर आहे, जे की आपण डेली लाईफ मध्ये यूज करत असतो. ओके, जिला काय म्हणतात, सुक्रोज असं म्हणतात. देन नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच of the following reptile is listed as a critically endangered in India. आणि ऑप्शन आहे एक, फर्स्ट ऑलिव्ह रिडली टर्टल, देन सेकंड आहे मॉनिटरी लिझर्ड, थर्ड आहे घॅरियल आणि फोर्थ आहे इंडियन कोब्रा. तर आपल्याला विचारलेलं काय आहे की कोणता रेप्टाईल जो आहे जो की क्रिटिकली एंडेंजर्ड आहे इंडियामध्ये. ओके, तर कोणता आहे, घॅरियल आहे. ओके, कोणता आहे, घॅरियल आहे. देन हे बघा, रेप्टाईल्स बद्दल जर बोलायचं झालं तर हा ऑलिव्ह टर्टल जो आहे याला काय, हा काय वल्नरेबल आहे, ज्याला आपण काय म्हणतो, मास नेस्टिंग, ओडिसामध्ये आढळतो. ओके, आणि हा प्रोटेक्टेड केला आहे. वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट जो आहे त्याच्या थ्रू हा काय केला आहे, प्रोटेक्ट केला आहे. कोणता, ऑलिव्ह टर्टल. ओके, ऑलिव्ह नावाचा एक कासव आहे जो काय केला आहे, वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट 1917 थ्रू याला काय केलं आहे, प्रोटेक्ट केला आहे. त्यांना हे मॉनिटर लिझार्ड जे आहे इंडियन लॉनी प्रोटेक्ट केलेली आहे. पण क्रिटिकली एंडेंजर्ड कोणता आहे, तर घॅरियल आहे. कोणता आहे, घॅरियल आहे. ओके, जो की आपल्याला चंबळ, सोन ज्या नद्या आहेत, ओके, चंबळ, सोन, गिरवा ह्या तुम्ही वाचल्या असेल भूगोलामध्ये, त्याच्यामध्ये हा आपल्याला आढळतो. आता याची पॉप्युलेशन कशामुळे कमी झाली, हॅबिटेट लॉस, सँड मायनिंग, त्याच्यानंतर फिशिंग नेट वगैरे याच्यामुळे झाली. इंडियन कोब्रा, ज्याला आपण नाजा नाजा म्हणतो, जो काय असतो, कॉमन आहे अक्रॉस दी इंडिया, कल्चरली सिग्निफिकंट आहे, पण क्रिटिकली एंडेंजर्ड नाही आहे. करेक्ट आन्सर काय आहे इथं, करेक्ट आन्सर आहे घॅरियल, ऑप्शन थर्ड. द नेक्स्ट क्वेश्चन बघा, अपेडा वॉज इस्टॅब्लिश अंडर विच ऍक्ट ऑफ पार्लमेंट. तर ऑप्शन बघा, ऍग्रिकल्चर अँड फूड प्रोसेस फूड प्रोडक्ट एक्सपोर्ट डेव्हलपमेंट ऑथॉरिटी ऍक्ट 1985. तर करेक्ट आन्सर काय, ऑप्शन फर्स्टच करेक्ट आन्सर आहे. वेल सेकंड बघा, ऍग्रिकल्चर प्रोड्यूस ग्रेडिंग अँड मार्केटिंग ऍक्ट 1937. हा काय आहे, ऍगमार्क चा लॉ आहे 1937 चा. ऍगमार्क कुठं आहे, तर नागपूरला. कुठं आहे, नागपूरला. जर आहे इसेन्शियल कमोडिटी ऍक्ट कुठला आहे, इसेन्शियल कमोडिटी ऍक्ट 1955. हा की जे इसेन्शियल कमोडिटीज आहेत आपल्या त्याच्यासाठी बनलेला आहे. ज्याला आहे एक्सपोर्ट क्वालिटी कंट्रोल अँड इन्स्पेक्शन 1963. एक्सपोर्ट क्वालिटी कंट्रोल आणि इन्स्पेक्शन म्हणजे काय, जो काही माल आपण एक्सपोर्ट करतो त्याची क्वालिटी जी आहे ती चेक करणं, त्याचं इन्स्पेक्शन करणं, ह्यासाठी स्पेशल ऍक्ट कोणता आहे, ऍक्ट 1963. बट फूड प्रोसेसिंग साठी कोणता आहे, अपेडा 1985.
करेक्ट आन्सर काय ऑप्शन 1. द नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, इन C3 प्लांट्स द फर्स्ट स्टेबल प्रोडक्ट ऑफ फोटोसिंथेसिस इज, आणि ऑप्शन आहे ए मॅलिक ऍसिड, पायरुविक ऍसिड, फॉस्फोग्लिसरिक ऍसिड आणि देन आहे ऑक्झॅलो ऍसिटिक ऍसिड. बघा आता C3 प्लांट म्हणजे काय, ज्याच्यामध्ये काय होते C3 सायकल परफॉर्म होते, ज्याला आपण काय म्हणतो केल्विन सायकल म्हणतो, त्याला काय म्हणतो आपण केल्विन सायकल असं म्हणतो. ओके, तर ह्यामध्ये सगळ्यात आधी जो एन्झाईम फिक्सेशन आहे, ओके, एन्झाईम फिक्स कोणतं एन्झाईम याच्यामध्ये यूज होते यावरती सुद्धा क्वेश्चन येऊ शकतो. तर कोणतं होते, रुबिस्को नावाचा एन्झाईम आहे, तो काय करतो ऍटमॉस्फिअरिक CO2 जो आहे ऍटमॉस्फिअरिक CO2 जो आहे तो काय करत असतो, फिक्स करत असतो, ज्याच्यामध्ये काय असते RUBP, काय असते RUBP. देन सॉरी RUBP याच्यानंतर काय होते की एक अनस्टेबल 6 कार्बन ऍटम जो आहे तो फॉर्म होतो. काय होतं, अनस्टेबल 6 कार्बन ऍटम फॉर्म होतो. ते झाल्याच्या अनस्टेबल 6 कार्बन ऍटम फॉर्म झाल्याच्या नंतर केल्विन सायकल मध्ये जे चेंजेस होतात त्यानंतर काय म्हणतो 2PGA, म्हणजे काय 2 फॉस्फोग्लिसरिक ऍसिड, आणि फॉस्फोग्लिसरिक ऍसिड हा काय आहे फर्स्ट स्टेबल कंपाऊंड बनतो. काय बनतो, फर्स्ट स्टेबल कंपाऊंड बनतो C3 सायकल मध्ये. ओके, तर आपला करेक्ट आन्सर काय आहे ऑप्शन 3 फॉस्फोग्लिसरिक ऍसिड. बघा याच्यामध्ये क्वेश्चन काय येतो की जो फर्स्ट स्टेबल कंपाऊंड जो आहे तो कोणता असतो, पहिलं एन्झाईम कोणता आहे तर RUBP रुपीस्को तुम्ही लक्षात ठेवा. ओके, त्यानंतर काय म्हणतो अनस्टेबल CO2, आणि याच्यामध्ये जो पार्टिसिपंट असतो तो कोण असतो, ऍटमॉस्फिअरिक कार्बन डायऑक्साईड असतो. ओके, हे काय केल्विन सायकल बद्दल. आता जे मालिक ऍसिड आहे, मालिक ऍसिड पासून OAA हे कशामध्ये बनतं तर C4 प्लांट मध्ये बनतं, आणि हा ऑक्झॅलो ऍसिटिक ऍसिड OAA जे आहे हा फर्स्ट स्टेबल कंपाऊंड आहे, पण कशामधला C4 प्लांट मधला, म्हणून PG आणि OAA मध्ये कन्फ्युजन व्हायचं नाही. पीजी मध्ये किती सीटर रूम आहे, 3 सीटर रूम आहे असं तुम्ही लक्षात ठेवा. ओके, ते OAA असं स्पेशल लक्षात ठेवण्याचं गरज नाही राहणार. पीजी मध्ये आपण किती जण राहतो, 3 जण राहतो असं लक्षात ठेवा. पायरुविक ऍसिड जो आहे हा ग्लायकोलिसिसचा एंड प्रोडक्ट आहे. कोणत्या, ग्लायकोलायसिस जे आहे, सॉरी काय आहे ग्लायकोलायसिसचा एंड प्रोडक्ट कोण असतो तर पायरुविक ऍसिड हा असतो. इथं करेक्ट आन्सर काय आपलं ऑप्शन, सॉरी इथं चुकून हे झालं आहे, ऑप्शन 3rd आन्सर आहे. ओके, माझ्याकडून मिस्टेक झाली, सॉरी. द नेक्स्ट क्वेश्चन आहे, द इन्स्ट्रुमेंट कॉमनली यूज टू मेजर डायमीटर ऑफ स्टँडिंग ट्रीज. बघा फॉरेस्ट्रीचा सेकंड क्वेश्चन काय आहे, फॉरेस्ट्रीचा सेकंड क्वेश्चन. टोटल क्वेश्चन किती आहेत 40. तुम्ही बघा याचं कॉन्ट्रीब्युशन किती आहे. तर इथं ऑप्शन बघा काय आहे, आपल्याला विचारलेलं आहे डायमीटर मेजर कशाने करतात. तर ऑप्शन आहे हागा अल्टिमीटर, देन आहे डायमीटर टेप, ऑप्शन सी आहे क्लिनोमीटर, आणि ऑप्शन 4 काय आहे प्रिझमॅटिक कंपास. तर बघा अल्टिमीटर जे आहे, अल्टिमीटर जनरली हाईट मेजर करण्यासाठी यूज करतात फॉरेस्ट्रीमध्ये. अल्टिमीटर कशासाठी, हाईट मेजर करण्यासाठी. डायमीटर टेप डायमीटर मेजर करण्यासाठी. आणि इथं करेक्ट आन्सर सुद्धा आपलं काय आहे ऑप्शन सेकंडच आहे. पण डायमीटर साठी त्यांना आणखी एक एक्झॅक्ट डायमीटर जर आपल्याला मोजायचे असेल टेप च्या हेल्पने जरी मोजतात, आणि टेक्निकली जर जायचं झालं तर वर्नियर कॅलिपर नाव ऐकलं असेल. वर्नियर कॅलिपरने ती काय करत असतात, झाडांची जी डायमीटर आहे, स्टँडिंग ट्रीची डायमीटर जी आहे ती मोजत असतात. वर्नियर कॅलिपर किंवा कॅलिपर जे आहे ते लक्षात असू द्या. त्यांना हे क्लिनोमीटर काय करते, वेगवेगळे अँगल्स जे आहेत ब्रांचेसचे ते मेजर करण्याचं काम करत असते. देन प्रिझमॅटिक कंपास. आता प्रिझमॅटिक म्हणजे काय, आपल्याला प्रिझम लक्षात येतो. तर जे आपलं ट्री आहे तर त्या ट्रीचा सगळीकडून सगळे जे बिअरिंग अँगल्स आहेत, ओके, त्याची सर्वेइंग जी आहे ही कशाने करत असतात, प्रिझमॅटिक कंपासने करत असतात. ओके, करेक्ट आन्सर काय ऑप्शन सेकंड. द नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, विच ऑफ द फॉलोइंग इम्प्लिमेंट इज अ क्लासिक एक्झाम्पल ऑफ प्रायमरी टिलेज डीप डिस्टर्बन्स दॅट इन्व्हर्ट द सॉइल, आणि ऑप्शन आहे रोलर क्रिम्पर, देन आहे फील्ड कल्टिवेटर, मुल्डबोर्ड प्लो आणि हॉरो. तर आपल्याला माहितीये की प्रायमरी टिलेज म्हणजे काय, की आपण जी सॉइलची आहे ती खूप मोठ्या प्रमाणात उलथापालथ जी आहे ती प्रायमरी टिलेज मध्ये करत असतो. बघा टिलेज वरती खूप वेळा क्वेश्चन येऊन गेलाय आणि मी खूप वेळा एक्सप्लेन केलाय की टिलेजचे काय आहे 2 टाईप पडतात मेन, एक ऑन सीझन टिलेज आणि दुसरं येते ऑफ सीझन टिलेज. आता ऑन सीझन टिलेज मध्ये आणखी टाईप पडतात, ते म्हणजे प्रायमरी टिलेज आणि दुसरं येते सेकंडरी टिलेज. ओके, सेकंडरी टिलेज. प्रायमरी टिलेज मध्ये काय येते
की मोठे जे क्लॉड्स आहेत, ओके, डीप डिस्टर्बन्स आपण प्रायमरी टिलेज मध्ये करत असतो. त्यासाठी इम्प्लिमेंट कोणते यूज करतो, तर जे काही प्लो आहेत, ओके, प्लो जे आहेत हे कशासाठी यूज करतात, प्रायमरी टिलेजसाठी. आणि जे हॉरोज आहेत, हे हॉरो कशासाठी यूज करतात, सेकंडरी टिलेजसाठी. कल्टिवेटर वगैरे हे कशासाठी यूज करतात, कशामध्ये यूज करतात, सेकंडरी. आता प्रायमरी टिलेज म्हणजे काय, की जे मोठे मोठे जे इन्व्हर्जन होते सॉइलचं खूप मोठ्या प्रमाणात, ओके, डीप डिस्टर्बन्स होते, त्याला म्हणतो आपण प्रायमरी टिलेज. आणि सेकंडरी म्हणजे काय, की हे जे मोठे मोठे क्लॉड्स आहेत, या क्लॉड्सला पुल्वेराइज करण्याचं, एकदम भुसभुशीत माती बनवायचं काम कशामध्ये होत असतं, तर सेकंडरी टिलेज मध्ये होत असतं. कशामध्ये होतं, सेकंडरी टिलेज मध्ये होत असतं. आता बघा, फ्लो आला म्हणजे आपल्याला काय आठवलं पाहिजे, प्रायमरी टिलेज. प्रायमरी टिलेज म्हणजे फ्लो, आणि हॉरो म्हणजे काय, तर सेकंडरी टिलेज. तर आता तुम्ही म्हणसाल की दोन ऑप्शन मध्ये काय, ते रोलर क्रिम्पलर हे जनरली मल्चिंग जेव्हा आपण करतो मल्चेस साठी यूज करत असतात. ओके, बघा तुम्ही मल्चिंग जर म्हणजे आच्छादन करत असाल मल्चिंगचं, तर एक हे असतो, एक मशीन असते, ती काय करते, एक्झॅक्ट आपले जिथे आपण रिजेस बनवलेले आहे त्या रिजेस वरती एक रोलर फिरतं, आणि तिथं तो प्लास्टिक, म्हणजे जर आपण पीव्हीसीचं करत असू तर तो प्लास्टिक यावरती एक्झॅक्ट जो आहे तो आथरला जातो. हे त्याला काय म्हणतो आपण, रोलर क्लिम्पलर. कशासाठी, मल्चेससाठी. तर फील्ड कल्टिवेटर. फील्ड कल्टिवेटर सुद्धा एक सेकंडरी टिलेज ऑपरेशन आहे, ज्यामध्ये काय होते, की फील्ड पूर्ण कल्टिवेट होते. कल्टिवेट म्हणजे काय, की एकदम पुल्वेराइज होते तुमची सॉइल. जे काय पुल्वेराइज म्हणजे काय, एकदम भुसभुशीत करण्याचं काम जे फील्ड कल्टिवेटर करत असतं. आणि हरो जे आहे, हरो काय करतात, जे मोठे मोठे क्लॉट्स आले आहे त्यांना एकदम थीन बारीक करण्याचं काम कोण करत असतं, जे हरो आहेत ते करत असतात. ओके, करेक्ट आन्सर काय, ऑप्शन थर्ड. Then next question आहे, which of the following industries is classified as a horticulture based industry? आणि ऑप्शन आहे राईस मायलिंग, शुगर केन मॅन्युफॅक्चरिंग, देन आहे टी प्रोसेसिंग, आणि ऑप्शन 4 काय आहे, कॉटन स्पायनिंग. बघा हा तुम्हाला फुकटचा मार्क आहे, मी तुम्हाला असं म्हणेन, कारण इथे काय, हॉर्टिकल्चर बेस्ड इंडस्ट्री. राईस काय, ॲग्रोनॉमिकल क्रॉप. शुगर म्हणजे काय, शुगर कशापासून बनते, शुगर केन पासून बनते ना. तर हे काय, शुगर केन काय आहे, एक सिरियल क्रॉप आहे, ॲग्रोनॉमिकल क्रॉप आहे. टी काय आहे, एक प्लांटेशन क्रॉप आहे. काय आहे, प्लांटेशन क्रॉप आहे, जे की आपण कशामध्ये शिकलो, हॉर्टिकल्चर मध्ये शिकलो. कॉटन स्पिनिंग, कॉटन सुद्धा काय आहे, ॲग्रोनॉमिकल क्रॉप आहे. म्हणजे सरळ सरळ याचा आन्सर काय असेल, टी प्रोसेसिंग. ओके, कॉमन लॉजिकचा क्वेश्चन आहे हा. याचा मला तरी असं वाटतं की याचा जो मार्क आहे हा सगळ्यांना 2 मार्क्स मिळून जावे, असे क्वेश्चन, असेही काही क्वेश्चन प्रत्येकच एक्झाम मध्ये असतात. ओके, तर हे which cropping system involve growing of 2 or more crops simultaneously on the same field of land, आणि is called as, ऑप्शन आहे बघा, ए सोल क्रॉपिंग, दे इंटरक्रॉपिंग, थर्ड मोनोक्रॉपिंग, आणि ऑप्शन काय 4 काय आहे, क्रॉप रोटेशन. सोल क्रॉपिंग म्हणजे काय, की अशा क्रॉपिंग मध्ये सोल म्हणजे काय, जसं आपण म्हणतो की सोलो डान्स, तसं सोलो डान्स म्हणजे काय, की एकट्याने डान्स करणं. तसंच इथं सोल क्रॉपिंग म्हणजे काय, की एकच क्रॉप जे आहे ते त्याची सोईंग केल्या जाते आपल्या एकाच म्हणजे काय, एका शेतात, जे शेत आहे पर्टिक्युलर, या शेतामध्ये एकच प्लांट लावणं म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, सोल क्रॉपिंग. एकच प्लांट नाही, एकाच प्रकारचे जे आपण प्लांटिंग करतो, सोईंग करतो, एकच क्रॉप, कोणतं, सोलो क्रॉप, म्हणून त्याला काय म्हणतो, सोल क्रॉपिंग. देन आहे इंटरक्रॉपिंग. इंटरक्रॉपिंगची डेफिनेशन काय आहे, ग्रोइंग ऑफ 2 or more crop simultaneously in a definite row pattern. ओके, काय आहे, इन अ डेफिनाइट रो पॅटर्न. डेफिनाइट रो पॅटर्न म्हणजे काय, तर बघा, जे जे आपण इंटरक्रॉपिंग म्हणजे काय, की सोल क्रॉपिंग झालं, हे एक साईडला ठेवू. जेव्हा आपण 2 क्रॉप एकत्र लावत असतो, ओके, जेव्हा आपण 2 क्रॉप एकत्र ग्रो करत असतो, त्याचे 2 टाईप पडतात, 2 मेन टाईप पडतात. ओके, जे की आपल्याला कन्फ्युजन होतं. तसे खूप सारे टाईप आहे. तर 2 क्रॉप मध्ये जेव्हा आपण 2 क्रॉप किंवा 2 पेक्षा जास्त क्रॉप एकत्र लावतो, तेव्हा बघा काय होते, की इंटरक्रॉपिंग असते. एक काय असते, इंटरक्रॉपिंग, दुसरी असते मिक्स्ड क्रॉपिंग. ओके, मिक्स्ड क्रॉपिंग. आता मिक्स्ड क्रॉपिंग म्हणजे काय, तर तुम्ही बघितलं असाल, आता हे वीटची जी शेती आहे, ओके, कशाची, गहूची शेती आहे, याच्यामध्ये आपल्याला मध्ये मध्ये कुठंतरी मोहरी दिसते, म्हणजे कुठं कुठे आपल्याला काय दिसते, मस्टर्ड दिसते. तर याला म्हणायचं मिक्स्ड क्रॉपिंग. म्हणजे काय, ग्रोइंग ऑफ 2 or more crops simultaneously on the same field of land विदाऊट रो पॅटर्न. त्याच्यामध्ये काय असते, विदाऊट रो पॅटर्न, विदाऊट रो अरेंजमेंट. आणि इंटरक्रॉपिंग म्हणजे काय, तर बघा, तूर सोयाबीन, आता तुम्ही बघितलं असेल जनरली, जे तूर आहे
देन सोयाबीन, याचं काय असते, एक डेफिनाइट रो पॅटर्न असतो की आपण काय करू, 4 ओळी ज्या आहे त्या तुरीच्या पेरणार, देन एक सोयाबीनची, म्हणजे 4:1 च्या रेशोनी काय करणार, पूर्ण क्रॉपिंग करणार. त्याला काय म्हणू आपण, इंटर क्रॉपिंग. याच्यामध्ये काय असते, डेफिनाइट रो पॅटर्न असते. याच्यामध्ये काय असते, डेफिनाइट रो अरेंजमेंट असते, डेफिनाइट रो पॅटर्न असतो. त्याला काय म्हणतो आपण, इंटर क्रॉपिंग. आणि मिक्स क्रॉपिंग मध्ये असं काहीच नसतं. कुठेही तुम्हाला जे मस्टर्ड आहे व्हीट मध्ये ते दिसून येते. ओके, हे 2 मेन टाईप पडतात बघा. पण आपल्याला इथं कन्फ्युजन त्यांनी दिलेलं नाही आहे. हा जसाचा तसा क्वेश्चन जो आहे मी रिस्पॉन्स शीट मधून उचललेला आहे. तर इथे आपला करेक्ट आन्सर काय असेल, इंटरक्रॉपिंग. कारण काय आहे, ग्रोईंग 2 or more क्रॉप्स. त्यानंतर मोनोक्रॉपिंग. मोनोक्रॉपिंग म्हणजे काय, एकच एक क्रॉप, जसं की आता कॉटन आहे. ओके, जर विदर्भातल्या शेतकऱ्यांचं उदाहरण जर घेतलं तर कॉटन जे आहे वर्षानुवर्ष, इयर आफ्टर इयर, इयर आफ्टर इयर काय करतात, एकच क्रॉप ग्रो करतात. त्याला म्हणतात मोनोक्रॉपिंग. ओके, त्याला काय म्हणतात, मोनोक्रॉपिंग असं म्हणतात. जसं की कॉटन. ओके, जसं की कॉटन जे आहे त्याच्यामुळे याचा जो रिसर्जन आहे, कॉटन बोलवमचा रिसर्जन्स कशामुळे आला, किंवा ते सेकंडरी पेस्ट का बनली, तर इयर आफ्टर इयर काय करतात, कॉटन ग्रो करतात. ओके, पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा जर विचार केला तर ते काय करतात, इयर आफ्टर इयर काय करतात, शुगर कॅन ग्रो करतात. त्याला काय म्हणतो आपण, मोनोक्रॉपिंग. त्यांना हे क्रॉप रोटेशन. क्रॉप रोटेशन मध्ये काय होते की इन अ कॅलेंडर इयर, बघा, इन अ कॅलेंडर इयर आपण काय, इन अ कॅलेंडर इयर फार्मर काय करतात की जे आपलं क्रॉप आहे, ओके, त्याला काय करतात, अल्टरनेटली ग्रो करतात. की इथं जर सिरियल ग्रो केलं असेल, ओके, जसं आता फॉर एक्झाम्पल आपण ध्यानात घेऊया की यांनी काय पेरला, राईस पेरला. राईस झाल्याच्या नंतर यांनी लेग्युम क्रॉप म्हणजे काय, चिकपी घेतलं. ओके, चिकपी घेतलं. चिकपी घेतल्याच्या नंतर यांनी परत काय केलं, चिकपी घेतला. इथं चिकपी घेतल्याच्या नंतर झेड क्रॉप म्हणजे इथं काय घेतलं, वॉटरमेलन घेतलं. वॉटरमेलन घेतल्याच्या नंतर परत यांनी एक सिरियल क्रॉप म्हणजे काय, मेज घेतलं. ओके, तर हे काय करतात, हे समजा हे किती झालं, 3 सीझन मध्ये हे झालं की राईस, चिकपी आणि वॉटरमेलन एका इयर मध्ये घेणं म्हणजे काय करणं, क्रॉप रोटेट करणं इन कॅलेंडर इयर. याला काय म्हणतो आपण, क्रॉप रोटेशन असं म्हणतो. इथं करेक्ट आन्सर काय, ऑप्शन सेकंड, इंटरक्रॉपिंग. द नेक्स्ट क्वेश्चन काय आहे बघा, फिश युजेस विच टाइप ऑफ लेबल फॉर डिटेक्शन. आणि ऑप्शन काय आहे, रेडिओ आयसोटोप, मेटल आयन, देन आहे फ्लुरोकोम, आणि ऑप्शन फोर्थ काय आहे, एन्झाईम. ओके, एकच मिनिट. तर बघा, रेडिओ आयसोटोप जे आहे हा कशामध्ये यूज व्हायचा, तर जे ओल्डर हायब्रिडायझेशन टेक्निक आहे त्याच्यामध्ये ऑडिओ रेडिओग्राफीसाठी हे रेडिओ आयसोटोप जे आहे हे यूज व्हायचे. मेटल आयन जो आहे हा जनरली स्टेनिंग मेथड, जे आपण स्टेनिंग करत असतो, ओके, त्याच्यासाठी सिल्वर स्टेनिंग साठी जनरली मेटल आयन यूज व्हायचा. सिल्वर स्टेनिंग म्हणजेच काय, मेटल आयन. सिल्वर म्हणजेच काय, मेटल. तर फ्लुरोक्रोम. फ्लुरोक्रोम म्हणजे काय की फ्लुरोसन्स इन सिटू हायब्रिडायझेशन. याच्यामध्ये फ्लुरोक्रोम लेबल बेस्ड जे प्रोब जे आहे ते यूज होत असतात. कशासाठी, टू डिटेक्ट स्पेसिफिक डीएनए और आरएनए सिक्वेन्स. डीएनए आणि आरएनए ची सिक्वेन्स जे आहे, सेल्स मध्ये, टिश्यू मध्ये डीएनए ची आणि आरएनए ची सिक्वेन्स काय आहे हे आपण कशाने बघत असतो, फ्लुरोक्रोमनी बघत असतो. व्हेन प्रोब हायब्रिडाइज to its complementary sequence, the fluorochrome emits fluorescence under the microscope, allowing याच्यामुळे काय होते, आपल्याला जेनेटिक मटेरियलचं व्हिज्युअलायझेशन होते. कशासाठी होते, काय होते, व्हिज्युअलायझेशन होते. तर यासाठी आपण फिश टेक्निक जे आहे, हे फिश टेक्निक मध्ये काय यूज करत असतो, फ्लुरोकोम यूज करत असतो. एन्झाईम जो आहे, एन्झाईम हा कशामध्ये यूज होते, इम्युनो केमिस्ट्री जे आहे, HRP, अल्कलाइन फॉस्फेटेज वगैरे याच्यामध्ये यूज होत असतो. करेक्ट आन्सर काय, ऑप्शन थर्ड, फ्लुरो. तुम्ही याचा स्क्रीनशॉट जो आहे तो घेऊ शकता. बायोटेक्नॉलॉजीचा कॉन्सेप्ट आहे. द नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, इन अ 4 स्ट्रोक डिझेल इंजिन पॉवर इज प्रोड्यूस ड्युरिंग विच स्ट्रोक. आणि ऑप्शन आहे बघा, सक्शन स्ट्रोक, पॉवर स्ट्रोक, कॉम्प्रेशन स्ट्रोक, आणि ऑप्शन फोर्थ काय आहे, एक्झॉस्ट स्ट्रोक. तर बघा, जे 4 स्ट्रोक आहेत, आता आपण हे वाचलं असेल की इच रिव्होल्यूशन रिक्वायर हाफ रिव्होल्यूशन ऑफ क्रँकशाफ्ट. हाफ रिव्होल्यूशन मध्ये एक स्ट्रोक काय होत असतो, कम्प्लीट होत असतो. म्हणून पूर्ण 4 स्ट्रोक डिझेल इंजिन साठी किती स्ट्रोक, किती क्रँकशाफ्ट रिव्होल्यूशनचे किती, सॉरी, दोन, एक मिनिट सर, काय होते की 4 स्ट्रोक डिझेल इंजिन जी आहे याच्यामध्ये
किती 4 स्ट्रोक होतात. किती होतात? 4 स्ट्रोक होतात. सक्शन, पॉवर, कॉम्प्रेशन आणि एक्झॉस्ट. यासाठी एका याच्यासाठी हाफ रिव्होल्यूशन क्रँकशाफ्ट जो असतो, ह्या क्रँकशाफ्टचं हाफ रिव्होल्यूशन कंप्लीट व्हायला पाहिजे. मग टोटल 4 आहेत. मग 4 साठी किती असायला पाहिजे? तर टोटल 2 क्रँकशाफ्टचे रिव्होल्यूशन जे आहेत, किती रिव्होल्यूशन? तर 2 रिव्होल्यूशन कंप्लीट व्हायला पाहिजे. ओके, हे काय एक्सप्लेन केलं इथं, कारण समोर क्वेश्चन आहे बघा. आता सक्शन स्ट्रोक जो आहे, या सक्शन स्ट्रोक मध्ये नेहमी काय होते की आपल्याला माहिती आहे की 4 स्ट्रोक कंप्लीट होतात. मग सक्शन स्ट्रोक मध्ये काय होते, जी एअर आहे, एअर जी आहे ही सिलेंडर मध्ये ड्रॉन होते. काय होते? एअर ड्रॉन इन टू दी सिलेंडर. कशामध्ये? एअर ड्रॉन इन टू दी सिलेंडर. ओके, त्यानंतर सक्शन स्ट्रोक झाल्याच्या नंतर सेकंड स्ट्रोक कोणता येतो? तर तो येतो कॉम्प्रेशन स्ट्रोक. पहिला कोणता येतो? सक्शन. दुसरा कोणता येतो? कॉम्प्रेशन. दुसरा कोणता येतो? कॉम्प्रेशन. ह्या कॉम्प्रेशन मध्ये काय होते की जे आपण एअर सिलेंडर मध्ये ड्रॉन केली आहे, ही एअर काय होते? कॉम्प्रेस्ड होते. काय होते? कॉम्प्रेस्ड होते विथ हाय प्रेशर अँड टेम्परेचर. काय होते? कॉम्प्रेस्ड होते. काय होते? कॉम्प्रेस्ड होते. सॉरी, एअर जी आहे ही एअर आली सिलेंडर मध्ये. ओके, सिलेंडर मध्ये कोणत्या? फर्स्ट याच्यामध्ये. सेकंड मध्ये काय होईल? या एअर जी आहे ही कॉम्प्रेस केला जाते प्रेशर, विथ हेल्प ऑफ प्रेशर आणि टेम्परेचरनी काय केलं जाते? पूर्णतः कॉम्प्रेस केला जाते. सेकंड प्रोसिजर कॉम्प्रेशन स्ट्रोक. देन थर्ड येतो पॉवर स्ट्रोक. थर्ड काय येतो? पॉवर स्ट्रोक. या पॉवर स्ट्रोक मध्ये काय होते की जे फ्युअल आहे, ओके, जे आपण फ्युअल भरला आहे डिझेल इंजिन मध्ये, हे फ्युअल जे आहे इंजेक्ट होते आणि इग्नाइट होते. त्याच्यामध्ये काय? स्पार्क इग्निशन इंजिन आहे. डिझेल इंजिन काय? स्पार्क इग्निशन इंजिन आहे. हे फ्युअल काय होते? फ्युअल इंजेक्ट झाल्याच्या नंतर इथं काय होतो? इग्नाइट होतो. ओके, इग्निशन जे आहे ते आपल्याला दिसून येते. आणि जे कॉम्प्रेस्ड हॉट एअर आहे, हे कॉम्प्रेस्ड हॉट एअर याला काय? इग्निशनला मदत करते. आणि इग्निशनला मदत केल्याच्या नंतर हा फ्युअल आहे, हा स्फोटक पदार्थ आहे, याच्यामधून काय होते? मेकॅनिकल पॉवर डेव्हलप होते. काय होते? मेकॅनिकल पॉवर जी आहे ती डेव्हलप होते, प्रोड्यूस होते. काय होते? सॉरी, डेव्हलप नाही, काय होते? प्रोड्यूस होते. आणि क्वेश्चन मध्ये सुद्धा आपल्याला हेच विचारलेलं आहे की पॉवर प्रोड्यूस कोणत्या स्ट्रोक मध्ये होते? तर ते पॉवर स्ट्रोक मध्ये होते. ही काय आहे? थर्ड आहे. जर आपण स्ट्रोक वाईज जर गेलो तर पॉवर स्ट्रोक हे थर्ड ऑप्शन येते. ओके, काय आहे ते? थर्ड नंबरची प्रोसिजर आहे. फर्स्ट नंबरची काय होते? सक्शन. फर्स्ट येतो सक्शन, सेकंड येतो कॉम्प्रेशन, थर्ड येतो पॉवर आणि फोर्थ आहे एक्झॉस्ट. एक्झॉस्ट म्हणजे काय की ही पॉवर डेव्हलप झाल्याच्या नंतर डिझेल इंजिन ही काय असेल, ही पॉवर प्रोड्यूस झाल्याच्या नंतर ही पॉवर काय करेल? यूज करेल. आणि यूज केल्याच्या नंतर जे काही त्याच्यामध्ये एअर आहे, जी काही एअर त्याच्यामध्ये राहिलेली आहे, किंवा बर्न गॅसेस जे आहे, सॉरी एअर नाही म्हणू आपण त्याला, काय म्हणतो? बर्न गॅसेस जे आहे ते एक्झॉस्ट करण्यासाठी काय असतो? एक्झॉस्ट स्ट्रोक असतो. कोण असतो? एक्झॉस्ट स्ट्रोक जो आहे तो असतो. द करेक्ट आन्सर काय आहे? ऑप्शन सेकंड. द नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट इज द टर्म जेनेटिक इंजिनिअरिंग ऑफर युज्ड रेफर टू? आणि ऑप्शन आहे RDNA टेक्नॉलॉजी, सेल कल्चर, टिश्यू कल्चर, जीन थेरपी. जीन थेरपी बघा हे आपण डिसीज साठी युज करतो. टिश्यू कल्चर म्हणजे प्लांट प्रोपोगेशन वगैरे ज्या मेथड आहे ते म्हणजे टिश्यू कल्चर. सेल कल्चर हा खूप मोठा कॉन्सेप्ट झाला सेलचा. आणि हे जेनेटिक इंजिनिअरिंग म्हणजे काय की जे जेनेटिक मटेरियल आहे, डीएनए वरती आपण काय करत असतो? अभ्यास करत असतो. मग त्याला काय म्हणतात? RDNA टेक्नॉलॉजी असा सुद्धा उच्चार हा केला जातो. बघा, परत हा एक क्वेश्चन आहे जो की सगळ्यांना याचे मार्क्स मिळालाच पाहिजे, अशा पद्धतीचे जे क्वेश्चन आहे. इथे करेक्ट आन्सर काय? ऑप्शन फर्स्ट. देन सेकंड आहे बघा, द ब्रांच ऑफ सॉइल सायन्स दॅट डील्स विथ द स्टडी ऑफ सॉइल फिजिकल प्रॉपर्टीज अँड बिहेवियर ऑफ सॉइल ॲज अन इमर्जिंग मटेरियल इज नोन ॲज. आणि ऑप्शन काय? सॉइल केमिस्ट्री. आता सॉइल केमिस्ट्री म्हणजे काय? सरळ सरळ सॉइलचे केमिकल रिएक्शन वगैरे त्याचा स्टडी करणं. सॉइल मेकॅनिक्स म्हणजे काय? तर सॉइल मेकॅनिक्स म्हणजे काय की फिजिकल प्रॉपर्टीचा जे आहे त्याचा अभ्यास करणं, त्याला काय म्हणतो आपण? सॉइल मेकॅनिक्स. आणि ते करेक्ट आन्सर काय आपलं? ऑप्शन सेकंड. आपल्याला विचारलं सुद्धा तेच आहे की फिजिकल प्रॉपर्टीचा. पेडॉलॉजी म्हणजे काय? तर पेडॉलॉजी म्हणजे फॉर्मेशन, काय? फॉर्मेशन, त्यानंतर क्लासिफिकेशन आणि मॅपिंग ऑफ सॉइल ज्याच्यामध्ये करतो त्याला काय म्हणतो आपण? पेडॉलॉजी. फॉर्मेशन, क्लासिफिकेशन आणि मॅपिंग ज्याच्यामध्ये करतो त्याला काय म्हणतो? पेडॉलॉजी म्हणतो. आणि सॉइल फिजिक्स जे आहे, जनरली सॉइल फिजिक्स मध्ये आपण त्याच्यामध्ये आपण काय करतो की जे फिजिकल ऍटमॉस्फिअर आहे, ओके, त्याचा आपण स्टडी करत असतो. आणि सॉइल मेकॅनिक्स म्हणजे काय? फिजिकल प्रॉपर्टीज. ओके, देन नेक्स्ट क्वेश्चन बघा, इन फोर स्ट्रोक डिझेल इंजिन पॉवर स्ट्रोक ऑकर्स.
आता काय आहे ऑप्शन काय, वन्स इन एव्हरी रिव्होल्यूशन ऑफ क्रँकशाफ्ट, ट्वाइस इन एव्हरी रिव्होल्यूशन, वन्स एव्हरी हाफ रिव्होल्यूशन आणि एव्हरी 2 रिव्होल्यूशन. वन्स इन एव्हरी 2 रिव्होल्यूशन. तर करेक्ट आन्सर काय आपलं ऑप्शन फर्स्ट. ओके, करेक्ट आन्सर सॉरी ऑप्शन काय आहे 4. वन्स इन एव्हरी 2 रिव्होल्यूशन. आपण काय सांगितलं की किती रिव्होल्यूशन कंप्लीट होतात, 4 स्ट्रोक मध्ये 2 रिव्होल्यूशन कंप्लीट होतात. ओके, किती रिव्होल्यूशन कंप्लीट होतात, वन्स इन एव्हरी 2 रिव्होल्यूशन ऑफ क्रँकशाफ्ट. करेक्ट आन्सर काय आपलं ऑप्शन 4. द नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, which enzyme join the DNA fragment by synthesizing the phosphodiester bond between them. आता हे डीएनए जे आहे, डीएनए फ्रॅगमेंट मध्ये जे आहे कोणता बॉन्ड जो आहे याच्यामध्ये असतो, आणि ऑप्शन आहे बघा डीएनए लायगेज, पॉलिमरेज, अल्कलाइन फॉस्फेडेज आणि रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस. हे आपले 4 ऑप्शन आहेत. आता डीएनए लायगेज म्हणजे काय, की ज्याच्यामध्ये डीएनए फ्रॅगमेंट काय होतात, जॉईन होतात. आपल्याला विचारलं सुद्धा हेच आहे की कोणतं असं एन्झाईम आहे ज्याच्यामध्ये डीएनए फ्रॅगमेंट काय होतात, जॉईन होतात. आणि ज्याच्यामध्ये जॉईन होऊन काय होते की जो फॉस्फोडायस्टर बॉन्ड आहे त्याच्यामध्ये काय होते, जो शुगर फॉस्फेटचा बॉन्ड आहे, ओके, फॉस्फोडायस्टर बॉन्ड बिटवीन शुगर फॉस्फेट आणि न्यूक्लिओटाइड जो आहे तो एकदम जॉईन होतो. मग आपल्याला हे तर माहितीये की डीएनए मध्ये काय असते, कोणती शुगर असते, डिऑक्सी रायबोन्यूक्लिक शुगर असते. आणि काय असते, फॉस्फेटेज जे आहे, कोणती शुगर असते, याचं नाव काय आहे, डिऑक्सी न्यूक्लियस शुगर असते, फॉस्फेट बॉन्ड असतो आणि न्यूक्लिओटाइड असतात. ओके, काय असतात, न्यूक्लिओटाइड्स असतात. तर यांना जॉईन करायचं काम कोण करते, तर हे डीएनए लायगेज एन्झाईम करतात. वाईल डीएनए पॉलिमरेज जे आहे, डीएनए आणि हे इसेन्शियल, डीएनए लायगेज बद्दल जर विचार कराल तर हे इसेन्शियल कशासाठी आहे, डीएनए रेप्लिकेशन साठी. कशासाठी, डीएनए रेप्लिकेशन साठी ड्युरिंग क्लोनिंग. ओके, त्यांना हे डीएनए पॉलिमरेज, सेकंड ऑप्शन हा काय करतो, न्यू डीएनए सिंथेसाइज करतोय, सिंथेसाइज न्यू डीएनए स्ट्रँड. ओके, जे डीएनए स्ट्रँड आहे त्याला सिंथेसाइज करण्याचं काम कोण करत असते, डीएनए पॉलिमरेज. देन अल्कलाइन फॉस्फेटेज जे आहे, हा फॉस्फेट ग्रुप काय होतो, रिमूव्ह होतो. ओके, जे की क्लोनिंग मध्ये आपण यूज करत असतो. देन हे रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस, हा काय करतो, डीएनए जो आहे एका स्पेसिफिक रिजन साईटला काय करतो, कट करण्याचं काम करतो. काय करतो, कट करण्याचं. कोण, डीएनए रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस. आणि लायगेज काय करतो, जॉईन करण्याचं काम करतो. करेक्ट आन्सर काय इथं ऑप्शन फर्स्ट. The next question आहे, which region of India most suitable for cultivation of temperate fruit crop like apple and pear. आणि ऑप्शन आहे बघा वेस्टर्न घाट. आता वेस्टर्न घाट मध्ये जनरली बघा कशा पद्धतीचं तापमान असते, तर ट्रॉपिकल आणि ह्युमिड. कसं असतं, ट्रॉपिकल आणि ह्युमिड. आपल्याला विचारलेलं काय आहे, टेम्परेट फ्रूट. ओके, ट्रॉपिकल आणि ह्युमिड. तर याच्यामध्ये आपण जनरली कॉफी, पिपर वगैरे जे आहे याचं उत्पादन घेत असतो. कशाचं, कॉफी, पिपर वगैरे. ट्रॉपिकल आणि ह्युमिड एरिया. देन हे कुठे येतं, वेस्टर्न घाटचा. देन येतो डेक्कन प्लेट्यू. डेक्कन प्लेट्यू मध्ये येतो सेमी अरिड. कोणतं, सेमी अरिड टू ट्रॉपिकल. ओके, सेमी अरिड टू ट्रॉपिकल. सॉरी, वेस्टर्न घाटमध्ये काय येतं, ट्रॉपिकल आणि ह्युमिड. ट्रॉपिकल अँड ह्युमिड हे कशामध्ये येतं, कॉफी, पेपर. देन डेक्कन प्लेट्यू. डेक्कन प्लेट्यू मध्ये येतो बघा, डेक्कन प्लेट्यू मध्ये येतो सेमी अरिड टू ट्रॉपिकल. ओके, सेमी अरिड टू ट्रॉपिकल. ह्याच्यामध्ये आपण जनरली जे मिलेट्स आहेत, ओके, मिलेट, त्यानंतर कॉटन आणि पल्सेस जे आहे ते घेत असतो. जर कॉफी बघा आपण कर्नाटका रिजन मध्ये घेतो. देन मिलेट्स, पल्सेस, कॉटन जे आहे आपण आपला जो विदर्भ रिजन आहे, ओके, त्याच्यामध्ये घेत असतो. देन आहे एंडोगँगॅटिक. एंडोगँगॅटिक जे आहे ज्याच्यामध्ये काय सब ट्रॉपिकल भेटतो, सब ट्रॉपिकल रिजन. कोणता, सब ट्रॉपिकल रिजन. ह्यामध्ये सिरियल, शुगर केन, राईस, व्हीट. ओके, शुगर केन, राईस, व्हीट हे जे आहे आपण घेत असतो. हिमालयन रिजन मध्ये जनरली आपण काय करतो, टेम्परेट फ्रूट घेत असतो. टेम्परेट फ्रूट क्रॉप ज्याच्यामध्ये ऍपल असेल. ओके, आता हिमालयात काय ते ऍपल, पियर, पीच. ओके, पीच, प्लम हे काय ना हिमालयन रिजन. याच्यामध्ये काय टेम्परेट फ्रूट क्रॉप आपण घेत असतो. ओके, ऍपल, पियर आपल्याला विचारलेलंच आहे. तर आपलं करेक्ट आन्सर काय इथं ऑप्शन 4. Okay, the next question आहे, sprayer and duster are grouped under which class of farm machinery. आणि ऑप्शन आहे ट्रान्सपोर्ट इक्विपमेंट, प्लांट प्रोटेक्शन, हार्वेस्टिंग अँड थ्रेशिंग आणि सॉइल वर्किंग इक्विपमेंट. तर बघा स्प्रेअर आणि डस्टर आपण कशासाठी यूज करतो, तर जे पेस्ट आहे, पेस्ट अँड डिसीज
पेस्ट अँड डिसीजेस कमी करण्यासाठी म्हणजे काय प्लांट प्रोटेक्शन इक्विपमेंट हे आहे. करेक्ट आन्सर काय ऑप्शन सेकंड. ॲज अन बीएससी ऍग्रिकल्चर हे आपल्याला माहितच असायला पाहिजे. बीएससी ऍग्रिकल्चर पेक्षाही आपण सगळे 90% स्टुडंट जे आहे काय आहे ऍग्रिकल्चर बॅकग्राऊंड मध्ये म्हणून आपल्याला माहिती आहे कशासाठी यूज करतात प्लांट प्रोटेक्शन इक्विपमेंट म्हणून याचा यूज होत असतो. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा what distinguishes a fertilizer and manure. The fertilizer supplies specific option बघा fertilizer supplies specific nutrient in concentrated form whereas manure add organic matter and nutrient more slowly. Option काय and second काय fertilizer is always liquid whereas manure is always solid. Option third काय fertilizer only add organic matter whereas manure add specific nutrient. आणि फर्टिलायझर इज ओनली युज्ड इन लॉन वेअरएज मॅन्युअर ओनली युज इन क्रॉप फील्ड. तर बघा फर्टिलायझर हे आपण आपल्या शेतात सुद्धा युज करत असतो, क्रॉप फील्ड मध्ये सुद्धा युज करत असतो, लॉन मध्येच युज करतो का असं नाही. म्हणून करेक्ट फोर्थ ऑप्शन आपलं होऊच नाही शकत. देन आहे फर्टिलायझर ओनली ऍड ऑर्गॅनिक मॅटर. आता ऑर्गॅनिक मॅटर जे आहे ते कोण प्रोड्यूस असतं फार्म ऍड मॅन्युअर. ओके FIM वगैरे जे आहे तर हे काय झालं आणि हे याच्या पूर्ण काय आहे उलट बनवलेलं आहे म्हणजे हे ऑप्शन सुद्धा कटलं म्हणजे याच्या विरुद्ध आहे म्हणजे हे काय असेल करेक्ट असेल कारण फर्टिलायझर ऑलवेज इन लिक्विड. आता फर्टिलायझर जे आहे हे आपण ग्रॅन्युअल मध्ये सुद्धा बघतो म्हणजे सिंपल लॉजिक जरी लावलं तरी आपण याचा आन्सर काय करू शकतो देऊ शकतो. इथं करेक्ट आन्सर काय ऑप्शन फर्स्ट. बघा क्वेश्चन जो आहे हा फर्टिलायझर आणि मॅन्युअर वरती येऊ शकतो समोर तुम्हाला. तर नेचर काय असतं इनऑर्गॅनिक टू सिंथेटिक कारण हे जे आहे समटाइमच ऑर्गॅनिक बेस असेल पण इनऑर्गॅनिक टू सिंथेटिक असतं. सिंथेटिक म्हणजे काय की हे इंडस्ट्रीज वगैरे बनवलं जातं. आता मॅन्युअर आहे हे टोटली ऑर्गॅनिक नॅचरल फार्म वेस्ट पासून कंपोस्ट पासून जे काऊ डंग आहे काऊ युरिन आहे यापासून बनवलेलं असतं. आता न्यूट्रिएंट कंटेंट जे आहे आपण सिंथेटिक फॉर्म बनवत आहोत. ओके जर समजा फर्टिलायझरच्या बाबतीत जर आपण न्यूट्रिएंट कंटेंटचा विचार केला तर हे काय तर हायली कॉन्सन्ट्रेट असतात. जसं की बघा आता आपण जो NPK चा कंटेंट बघतो. ओके जसं आता 10-26-26 हे तुम्ही बघितलं असेल म्हणजे काय की नायट्रोजन किती असतं 10%, फॉस्फरस किती असतं 26%, पोटॅशियम किती असतं 26%. तेच तुम्ही जर आता FIM कंटेंट जर मॅन्युअर मध्ये जर बघितलं तर खूप लो कॉन्सन्ट्रेशन आहे कंटेंट मिक्स ऑफ न्यूट्रिएंट. तर बघा आपण आता खूप वेळा हे बघतो की जे आपले नाईट सॉइल असेल त्याच्यानंतर जे व्हर्मी कंपोस्ट असेल त्याच्यामध्ये NPK चा जो रेशो आहे तो काहीतरी आपल्याला 1.5 2 असा समथिंग दिसतो म्हणजे हा याचं कॉन्सन्ट्रेशन काय असतं खूप कमी असतं. याचं कॉन्सन्ट्रेशन काय असतं खूप कमी असतं म्हणूनच आपण हा हाय कॉन्सन्ट्रेशन डोस जो आहे तो अप्लाय करत असतो कारण आपल्याला काय पाहिजे क्विक ग्रोथ पाहिजे. त्यांना हे रिलीज स्पीड क्विक रिलीज होतो इमिडिएट इफेक्ट आपल्याला दिसून येतो. याचा काय असतो स्लो रिलीज असतो आणि ग्रॅज्युअल न्यूट्रिएंट सप्लाय हा होत असतो म्हणून आपल्या याचा इफेक्ट जो आहे आपल्याला क्रॉपवरती लगेचच्या लगेच दिसून येत नाही. पर्पज काय असतो सप्लाय टार्गेटेड न्यूट्रिएंट डायरेक्टली टू प्लांट आणि मॅन्युअर जो आहे हे काय सस्टेनेबल डेव्हलपमेंट आहे. हे काय करतो की सॉइल फर्टिलिटी इम्प्रूव्ह करतं ऑर्गॅनिक मॅटर त्याच्यामध्ये ऍड करतं जे सॉइलचं स्ट्रक्चर आहे ते एनहान्स करतं. आता एक्झाम्पल जर म्हटलं तर युरिया DAP पोटॅश सुपर फॉस्फेट आणि मॅन्युअरचं जर एक्झाम्पल म्हटलं कंपोस्ट ग्रीन मॅन्युअर FIM वगैरे जे आहे काय ते एक्झाम्पल. आता सॉइल वरती काय इम्पॅक्ट होतो तर सॉइल याच्यामध्ये काय होते डिग्रेड होते आणि याच्यामध्ये मायक्रोबियल ऍक्टिव्हिटी काय होतात इन्क्रीज होतात. आता हा काय इनऑर्गॅनिक फॉर्म आहे तर हे जे मायक्रोब्स आहेत याला कुठंतरी म्हणजे डिग्रेड करेल. ओके सॉइल क्वालिटी काय करेल ओव्हर यूज जर केलं तर सॉइल क्वालिटी काय करेल डेटोरिएट करेल. पण याला आपण मॅन्युअरला आपण जेवढं यूज करू त्याच्यावरून आपल्या सॉइलचं टेक्स्चर जे ऑर्गॅनिक कार्बन वॉटर रिटेन्शन कॅपॅसिटी मायक्रोबियल ऍक्टिव्हिटी काय होईल इन्क्रीज होईल. कॉस्टचा जर विचार केला तर रिलेटिव्हली एक्सपेन्सिव्ह. आता बघा युरियाची एक बॅग DAP ची एक बॅग ही DAP ची बॅग तर 1000च्या आसपास काहीतरी येते आणि मॅन्युअर जर बघितला आता तुम्ही बघा वर्मी कंपोस्ट आपल्याला किती रुपयाने मिळतं 15 रुपये kg. तुम्ही सध्या मॉड्यूलला असाल. ओके म्हणजे जे BSC ऍग्रिकल्चर 8th सेमिस्टरला आपण बघा मॉड्यूलला बरेच जण काय करतात की ऍग्रोनॉमीचं जर मॉड्यूल घेतलं तर त्यांना वर्मी कंपोस्ट विकावं लागतं. ओके ऑर्गॅनिक फार्मिंगचं जर असेल तर पण एकदम चिपर कॉस्ट 15 रुपये किलोने आपण काय करतो ते विकत असतो. ओके देन आहे एन्व्हायरमेंटल इफेक्ट कॅन लीड टू द पोल्युशन नायट्रेट लिचिंग युट्रोफिकेशन वगैरे जे आहे याच्यामुळे आपल्याला दिसून येतं. हे काय इको फ्रेंडली आणि एक सस्टेनेबल अप्रोच आहे. इथं तुम्हाला कॉन्सेप्ट क्लिअर झाला असेल. हे फक्त आपण याच्यासाठी ठेवलं की समोर यावरती जर
आणखी क्वेश्चन आला तर तो ह्या म्हणजे हे जे आपण पॉइंट्स टाकले यावरती पॉइंट्स ऍड केले यावरती येऊ शकतो. तुम्ही एकदा स्क्रीनशॉटही घेऊ शकता. द नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, द मिनिमम सपोर्ट प्राइस एमएसपी इन इंडिया रिकमेंडेड बाय द इन्स्टिट्यूशन. ऑप्शन आहे आरबीआय, सीएसीपी, मिनिस्ट्री ऑफ ऍग्रिकल्चर अँड फार्मर वेलफेअर आणि ऑप्शन डी आहे नीती आयोग. तर आपल्या सर्वांना माहिती आहे की एमएसपी जे आहे हे कोण डिसाइड करत असतं, हे करत असतं सीएसीपी. ओके, कोण करत असतं? सीएसीपी करत असतं. करेक्ट आन्सर काय? ऑप्शन सेकंड. देन नेक्स्ट बघा, आता सगळ्यात मेन महत्वाचं ते म्हणजे आपलं जे जनरल ऍग्रिकल्चरचं या युट्यूबवर तुम्ही फक्त आता तुम्ही जिथं लेक्चर बघत आहेत हे आपलं युट्यूब चॅनल आहे. ओके, 2.23 के समथिंग आपलं काय फॉलोअर्स आहेत, सबस्क्रायबर आहेत आणि ते हे सगळे लेक्चर्स जे आहेत ते बघत आहेत. ओके, हे सर्व लेक्चर जे आहेत ते बघत आहेत. आजचं लेक्चर तुम्ही कुठं बघाल तर प्लेलिस्ट मध्ये जायचं आहे आणि प्लेलिस्ट मध्ये जाऊन त्याच्यामध्ये युनिव्हर्सिटी एक्झाम पेपर अनालिसिस मध्ये तुम्हाला जेआरएचा पेपर सुद्धा मिळून जाईल आणि कृषी सेवकचा पेपर सुद्धा इथंच मिळून जाईल. ओके, पण जो कोणी सध्या एमसीआर पीजीसीईटी किंवा कॉम्पिटेटिव्हचा अभ्यास करत आहे तर इथे आपण जनरल ऍग्रिकल्चर पीवायक्यू सिरीज जी आहे ती स्टार्ट केली आहे. तर याच्यामध्ये नियर अबाउट मला असं वाटतंय 4 ते 5 लेक्चर जे आहे ते अपलोड केलेले आहेत. ओके, 4 ते 5 लेक्चर अपलोड केले आहे. आणि मी तर तुम्हाला म्हणेल की जे कोणी आता सध्या पीएपी असेल, उद्यान सहाय्यक असेल, एमसीआर पीजीसीईटी असेल त्यांनी हे बघावं. कारण मोस्ट ऑफ दी क्वेश्चन किंवा जो कॉन्सेप्ट आहे, कॉन्सेप्ट तोच असतो, फक्त घुमून फिरून क्वेश्चन जो आहे तो आपल्याला वेगवेगळ्या एक्झाम मध्ये विचारलेला असतो. तर हे कॉन्सेप्ट टू क्वेश्चन सिरीज जे आहे याच्यामध्ये आपल्याला दिसून येईल की याच्यामध्ये छान कॉन्सेप्ट एक्सप्लेन केला आहे, तुम्ही एकदा गो थ्रू करू शकता. देन जे आपले कृषी सेवक जो आहे ऍग्रिकल्चर असिस्टंटचं जे 2018ला भरती झाली होती, 2019ला भरती झाली होती आणि 2024ला भरती झाली होती, ते पूर्ण मी या 22 व्हिडिओज जे आपले 22 लेक्चर आहेत ह्याच्यामध्ये पूर्ण शिफ्टचे पेपर जे आहे एक्सप्लेन केले आहे. तुम्ही एकदा गो थ्रू करा 1.5च्या स्पीडनी बघा लागलं तर. कारण काय होईल की तुमचा क्वेश्चन जो आहे तो ऍग्रिकल्चरचा क्वेश्चन तरी तुमचे जे 80 मार्क्स हातचे आहेत ते चुकायला नको. ओके, सॉरी. देन आता बघा, तुमची एक हे जनरल ऍग्रिकल्चरचं आपलं युट्यूब चॅनल तर आहेच आहे, पण जनरल ऍग्रिकल्चरचं एक चॅटचं चॅनल आहे, त्याच्यामध्ये 3600 समथिंग पीपल जे आहेत ते आहेत. ते काय याच्यामध्ये काय होतं की हे कशासाठी जॉईन आहेत तर याचं मेन उद्दिष्ट हेच आहे की डेली लाईव्ह क्विज. आपण काय करतो, डेली लाईव्ह क्विज जे आहे किती वाजता तर 6 वाजता, डेली 6 वाजता डेली लाईव्ह क्विज असते आपली. यामध्ये आपण जनरल ऍग्रिकल्चरचे सगळे क्वेश्चन म्हणजे एकही क्वेश्चन आपल्याकडनं सुटू नाही यासाठी आपण मोस्ट ऑफ दी क्वेश्चन जे आहे याच्यामध्ये कव्हर करत असतो. यामध्ये काय होते की डेली लाईव्ह क्विज मध्ये 30 क्वेश्चन असतात, 30 सेकंड असतात. एका क्वेश्चनला किती सेकंड असतात? 30 सेकंड असतात. यामुळे आपल्याला या 30 सेकंड मध्ये आपल्याला काय कळते की जे टायमिंग आहे, टाइम मॅनेजमेंट आणि अॅक्युरेसी, त्या टाइम मध्येच आपल्याला अॅक्युरेसी सुद्धा जमायला पाहिजे. तर ह्या गोष्टी यामध्ये आपण डेली बेसिस वरती करत असतो. आणि जे पीवायक्यू आहेत बघा, पीडीकेव्ही कृषी सेवक पीवायक्यू, हे जे पीवायक्यू आहे हे मी जनरल ऍग्रिकल्चरचं जे टेलिग्राम चॅनल आहे, मेन आपलं चॅनल आहे, त्यावरती येत असतो. 12.3 के लोक जे आहे याचा फायदा घेत आहेत. ओके, बघा आता हा जो क्वेश्चन आहे हा आपण नक्की घेऊ. म्हणजे हा क्वेश्चन आपण आधी इथं एक्सप्लेन केलेला आहे आणि तोच क्वेश्चन मी तुम्हाला पोल फॉर्मॅट मध्ये सुद्धा दिलेला आहे. म्हणजे काय होईल की जे तुम्ही क्वेश्चन बघाल आता, जे क्वेश्चन तुम्ही अनालिसिस बघाल ते जर तुम्ही पोल मध्ये गेले तर परत परत काय होईल, तुमचं रिवाइज होईल. ओके, वळूया क्वेश्चनकडे. क्वेश्चन काय, विच टाइप ऑफ रॉट इज मोस्ट कॉमनली असोसिएट विथ हार्डवुड डिके इन लिव्हिंग ट्रीज. बघा क्वेश्चन काय, क्वेश्चन कशावरती आहे, जे ट्रीज आहे म्हणजे फॉरेस्ट्रीचे जे डिसीजेस आहे त्यावरती क्वेश्चन आहे. ऑप्शन आहे ए ब्राऊन रॉट, बी सॉफ्ट रॉट, ड्राय रॉट आणि व्हाईट रॉट. तर इथे करेक्ट आन्सर काय आपला व्हाईट रॉट, जो जनरली कशाने येतो, हार्डवुड डिकेने येतो. करेक्ट आन्सर काय ऑप्शन 4. ब्राऊन रॉट जो आहे हा काय करतो, सेल्युलोज जो आहे तो ब्रेकडाऊन करतो आणि ब्राऊन कलरचा आपल्याला क्रम्बी लिग्निन जे आहे ते ब्राऊन रॉट मध्ये दिसून येते. सॉफ्ट रॉट मध्ये काय होते की ऑकरिंग मॉइस्ट वॉटर लॉज वूड जे आहे, वॉटर लॉज वूड जे आहे त्यावरती आपल्याला दिसून येतो. स्लोअर डिके जो आहे त्याचा दिसून येतो. आपल्याला काय विचारलेला आहे, हार्डवुड डिके. आता ड्राय रॉट जो आहे सर्क्युलर, हा कॉज कशाने होतो, सर्क्युलर लॅक्रिमान्स. ओके, आणि हा बिल्डिंग वरती येतो. ड्राय रॉट हा ट्रीज वरती येत नाही. करेक्ट आन्सर काय व्हाईट रॉट.
हा लिग्निन डिग्रेड करतो, सेल्युलोज डिग्रीज करतो आणि व्हाईटिश फायबर टेक्स्चर जे आहे हार्टवूड डिके वरती आपल्याला दिसून येते. करेक्ट आन्सर काय ऑप्शन 4. द नेक्स्ट क्वेश्चन काय आहे, विच कम्युनिकेशन मेथड इज इफेक्टिव्ह फॉर इलिटरेट रुरल ऑडियन्स, आणि ऑप्शन आहे ईमेल कॅम्पेन, ऑप्शन सेकंड आहे व्हिज्युअल अँड ऑडिओ मीडिया, ऑप्शन थर्ड आहे रिटन पॅम्पलेट आणि ऑप्शन फोर्थ काय प्रिंटेड लिफलेट. तर बघा ईमेल कॅम्पेन, आता आपल्याला काय सांगितलं की इलिटरेट पीपल म्हणजे जे की अडाणी लोक आहेत त्यांना जर आपल्याला त्यांच्यासाठी जर आपल्याला कम्युनिकेशन मेथड यूज करायची आहे रुरल ऑडियन्स मध्ये, तर आपण कोणती करणार? ईमेल कॅम्पेन. मला सांगा जर तो इलिटरेट आहे त्याच्याकडे ईमेल असेल का? बिलकुलच नाही, म्हणजे हे ऑप्शन कटलं. नाही, ऑडिओ व्हिज्युअल अँड ऑडिओ मीडिया. तर बघा इलिटरेट पीपल जे आहे ते लिहू वाचू शकत नाही, तर त्यांना आपण काय करतो व्हिज्युअलाइज करून, म्हणजे काय जसा की एखादा टीव्ही शो आहे, जसा एक ऑडिओचं जर एक्झाम्पल घ्यायचं झालं तर ऑडिओ आणि व्हिज्युअल एक्झाम्पल, बेस्ट एक्झाम्पल लक्षात घ्यायचं झालं तर आपले जे पंतप्रधान आहेत माननीय श्री नरेंद्र मोदीजी, हे काय करत असतात, मन की बात करत असतात. काय करतात? मन की बात करतात. त्या मन की बात मध्ये काय होतात की जे लिटरेट आहेत इलिटरेट आहेत यांचा विचार करून ते काय करतात, मन की बात घेतात, जे की आपल्याला टीव्हीवर दिसते. म्हणजे काय की ते कोणता ईमेल पाठवत नाहीत, कोणता लिफलेट पाठवत नाही, कोणतं पॅम्पलेट पाठवत नाहीत, तर ते काय करतात की टीव्ही वरती शो दाखवतात. म्हणजे काय त्यांना एक्झॅक्ट दिसतं, जे इलिटरेट आहेत लिटरेट आहेत त्यांना दिसतं आणि गोष्टी व्हिज्युअलाइज होतात आणि आवाज येतो. म्हणजे रेडिओवरती सुद्धा तुम्ही ऑडिओ सुद्धा तुम्ही त्यांचा ऐकू शकता. ओके, मन की बात काय आहे हे एक बेस्ट एक्झाम्पल आहे. तर आपण काय करणार, ऑडिओ व्हिडिओ म्हणजे व्हिज्युअल अँड ऑडिओ मीडिया काय करणार, यूज करणार. रिटन पॅम्पलेट जो लिटरेट आहे त्यालाच वाचता येईल, प्रिंटेड लिफलेट सुद्धा जो लिटरेट आहे त्यालाच रीड करता येईल. मग करेक्ट आन्सर काय ऑप्शन सेकंड. द नेक्स्ट क्वेश्चन आहे, द ऑर्डर अफायलोपोरॅले अंडर काय हायमेनोसाइट्स इन्क्लूड मेनी फंगी रिस्पॉन्सिबल फॉर, आणि ऑप्शन आहे रूट रॉट अँड व्हाईट रॉट इन ट्रीज, रस्ट, ऑप्शन आहे पावडरी मिल्ड्यू आणि ऑप्शन फोर्थ आहे डाउनी मिल्ड्यू. तर बघा जे रस्ट आहेत, रस्ट हे जनरली कशाने होतात, पुसिनियामुळे होतात. कशामुळे होतात? पुसिनियामुळे. पावडरी मिल्ड्यू इरिसिपेमुळे. ओके, पावडरी मिल्ड्यू कशाने होतो, तर हा इरिसिपेने होतो. रस्ट जो आहे, रस्ट आपण बघितला हा कशाने होतो, पुसिनिया, ओके, फंगीमुळेच होतो. डाउनी मिल्ड्यू जे आहे पर्नोस्पोरॅले, उमायसिट्स फंगी, आणि रूट रॉट आणि व्हाईट रॉट जे आहे हे अफायलोस्पोरल फंगी जे आहे त्याच्यामुळे होत असतो. कोणती? अफायलोस्पोरल फंगी त्याच्यामुळे होत असतो. म्हणजे करेक्ट आन्सर काय ऑप्शन फर्स्ट. याचाही स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता. ओके, आणि जिथं अभ्यास करता तिथं एकदा मेन्शन करून द्या. द नेक्स्ट क्वेश्चन आहे, द टर्म लेझर स्टँड फॉर, आणि ऑप्शन आहे लाईट ऍब्झॉर्प्शन अँड स्टिम्युलेटेड इमिशन रेडिएशन, लाईट ऑप्शन सेकंड आहे लाईट एम्प्लिफिकेशन बाय स्टिम्युलेटेड इमिशन रेज, ऑप्शन थर्ड आहे लाईट एम्प्लिफिकेशन बाय स्पॉन्टेनियस इमिशन ऑफ रेडिएशन, आणि ऑप्शन फोर्थ आहे लाईट एम्प्लिफिकेशन बाय स्टिम्युलेटेड इमिशन ऑफ रेडिएशन. आणि याचा ऍक्रोनिम लेझर ऍक्रोनिम जो आहे तो स्टँड होतो लाईट एम्प्लिफिकेशन बाय स्टिम्युलेटेड इमिशन रेडिएशन. ओके, आणि करेक्ट आन्सर काय आपलं ऑप्शन फर्स्ट. आता बघा, आता हे लेझर कशासाठी यूज होते, तर इट रेफर्स टू द प्रोसेस वेअर स्टिम्युलेटेड इमिशन ऑफ फोटॉन लीड टू कोहेरंट मोनोक्रोमॅटिक अँड हायली डायरेक्शन बीम ऑफ लाईट. हा 1960s मध्ये जे आहे इन्व्हेंट केला होता. हा जनरली मेडिसिन, कम्युनिकेशन, इंडस्ट्री आणि रिसर्च मध्ये हे लेझर टेक्निक यूज होत असते. करेक्ट आन्सर काय ऑप्शन फर्स्ट. द नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज अ सिंपल लिपिड. बघा लिपिड वरती JRA मध्ये सुद्धा क्वेश्चन आलेला आहे. तुम्ही जर लेक्चर बघितलं असेल तर तुम्हाला कळेल, म्हणजे क्लिक झालाच असेल, आणि जर नसेल झालं तर एकदा जाऊन बघा. त्यामध्ये सुद्धा लिपिड वरती क्वेश्चन विचारलेला आहे. आपल्याला क्वेश्चन काय आहे की सिंपल लिपिड म्हणजे काय, मी तिथे लिपिड छान एक्सप्लेन केलाय म्हणून तुम्हाला सांगते. ऑप्शन आहे फॉस्फोलिपिड, सेकंड आहे लिपोप्रोटीन, थर्ड आहे ट्रायग्लिसराइड, आणि ऑप्शन फोर्थ काय आहे ग्लायकोलिपिड. तर बघा लिपिडचे जे आहे 3 मेन टाईप पडतात, सिंपल लिपिड, कंपाऊंड लिपिड आणि डिराइव्ड लिपिड. सिंपल लिपिड मध्ये काय येतं, ट्रायग्लिसराइड आणि वॅक्सेस. तर बघा ऑप्शन थर्ड मध्येच आपल्याला काय दिसतं, ट्रायग्लिसराइड. हा काय एक सिंपल ग्लिसराइड आहे. ओके, आता ट्रायग्लिसराइड आणि वॅक्सेस. आता ट्रायग्लिसराइड मध्ये काय येतं, ग्लिसरॉल येतं आणि फॅटी ऍसिड्स येतात. फॅटी ऍसिड मध्ये सॅच्युरेटेड फॅटी ऍसिड आणि अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड. ओके, वॅक्सेस मध्ये आपण वॅक्स कोणतं, हनीकॉम्ब बी वॅक्स जे आहे ते कशामध्ये येतं, वॅक्सेस मध्ये, आणि हे काय एक सिंपल लिपिड आहे. कंपाऊंड लिपिड मध्ये कोणते येतात, तर हे जे आपले
फॉस्फोलिपिड आहे. ओके, फॉस्फोलिपिड आणि हा ग्लायकोलिपिड फोर्थ ऑप्शन. हे दोन्ही काय आहेत? कंपाऊंड लिपिड आहेत. फॉस्फोलिपिड मध्ये लेसिथिन वगैरे येतं. ग्लायकोलिपिड मध्ये बघा कोणते तर गँग्लोसाइड्स आणि सेरेब्रोसाइड. आणि डिराइव्ड लिपिड मध्ये काय तर स्टेरॉइड, स्टेरॉल आणि कॅरोटेनॉइड. कॅरोटेनॉइड सुद्धा कॅरोटीन वगैरे हे काय आहे? एक लिपिड आहे. ओके, लिपोप्रोटीन वगैरे येतं. करेक्ट आन्सर काय येतं? ऑप्शन 3 ट्रायग्लिसराइड. The next question आहे, in agrobacterium mediated gene transfer the gene of interest inserted into, आणि ऑप्शन आहे F प्लाझमिड, TI प्लाझमिड, कोल प्लाझमिड आणि ऑप्शन 4 काय आहे? RI प्लाझमिड. तर बघा F प्लाझमिड जे आहे हे आपल्याला कशामध्ये येते? बॅक्टेरियामध्ये पाहायला मिळते. हे काय करते? F प्लाझमिड कॉन्जुगेशन कंट्रोल करते. हे काय आहे? कॉन्जुगेशन. कॉन्जुगेशन काय आहे? रिप्रोडक्टिव्ह मेथड आहे. रिप्रोडक्शन जे आहे बॅक्टेरियामध्ये ते कशाने होत असतं? कॉन्जुगेशन मध्ये. म्हणजे हा काय एक फर्टिलिटी फॅक्टर आहे एफ प्लाझमिड. आणि ॲग्रोबॅक्टेरियम टर्म फिशियन जे आहे, ॲग्रोबॅक्टेरियम टर्म फिशियन हे जेनेटिक ट्रान्सफर मेथड आहे. त्याच्यामध्ये कोणतं असतं? टीआय प्लाझमिड. ओके, टीआय प्लाझमिड म्हणजे काय की ट्युमर इंड्युसिंग प्लाझमिड. कोणतं? ट्युमर इंड्युसिंग. ट्युमर म्हणजे काय? टेंगुड. टेंगुड इंड्युसिंग प्लाझमिड जे आहे जे कॅरीज करतं कोणता? टीडीएनए रिजन विच कॅन इंटिग्रेटेड इनटू प्लांट जिनोम. प्लांट जिनोम मध्ये हा टीडीएनए काय करत असतो? टीआय प्लाझमिड इंड्यूस करत असतो. ज्याच्यामुळे काय होते? ड्युरिंग ॲग्रोबॅक्टेरियम मेडिएटेड जीन ट्रान्सफर द जीन ऑफ इंटरेस्ट इज इन्सर्टेड. जो आपला इंटरेस्टचा जीन आहे तो टीडीएनए रिजन जो आहे हा ॲग्रोबॅक्टेरियम मेडिएटेडनी टीआय प्लाझमिडनी काय करत असतात? ट्रान्सफर करत असतात. जो की आपल्याला पर्टिक्युलर एक एंटिटी आहे त्याच्यामध्ये हा जीन ट्रान्सफर करायचा आहे. त्याच्यामध्ये देन ट्रान्सफर्ड इनटू दी प्लांट सेल. नंतर तो कशामध्ये होतो? प्लांट सेल मध्ये इंट्रोड्यूस होतो. देन ऑप्शन 3 आहे बघा कोल प्लाझमिड. कोल प्लाझमिड काय करते? प्रोड्यूस कोलिजन्स. ओके, अँटीबॅक्टेरियल प्रोटीन आहे हे प्लांट ट्रान्सफॉर्मेशन साठी वगैरे यूज होत नाही. हे काय? अँटीबॅक्टेरियल प्रोटीन आहे. देन आरआय प्लाझमिड जे आहे, आरआय प्लाझमिड आपल्याला ॲग्रोबॅक्टेरियम रायझोजिन्स मध्ये पाहायला मिळते. हे काय करते? रूट इंडक्शन कॉज करते. काय करते? हेअरी रूट डिसीज आहे हे आरआय प्लाझमिड मुळे होत असते किंवा रूट कल्चर मध्ये याला यूज करत असतात. ॲग्रोबॅक्टेरियम साठी मग कोणता असेल तर ट्युमर इंड्युसिंग टीआय प्लाझमिड. करेक्ट आन्सर काय आहे? ऑप्शन 2. द नेक्स्ट क्वेश्चन आहे, द मेन फंक्शन ऑफ ट्रान्सफॉर्मर ऑइल इज टू. ऑप्शन आहे बघा इन्क्रीज कोर मॅग्नेटिझम, इन्क्रीज रेजिस्टन्स, रिड्यूस व्होल्टेज ड्रॉप आणि ऍक्ट ॲज अ कूलंट अँड इन्सुलेटर. तर बघा ट्रान्सफॉर्मर ऑइल ज्याला काय म्हणतात? इन्सुलेटिंग ऑइल सुद्धा म्हणतात. याचे 2 मेन पर्पज आहे. पहिलं म्हणजे कुलिंग आणि दुसरं आहे इन्सुलेशन. हा काय करतो? कुलिंग मध्ये हीट ऍब्झॉर्ब करतो. ओके, आणि इन्सुलेशन मध्ये काय करतो? इलेक्ट्रिक इन्सुलेशन जे आहे ते प्रोव्हाइड करतं. म्हणून इथं करेक्ट आन्सर काय आपलं? ऑप्शन 4 ऍक्ट ॲज अ कूलंट अँड इन्सुलेटर. द नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा द टर्म इन सिटू कॉन्झर्वेशन लिटरली मीन्स. आणि ऑप्शन आहे बघा कॉन्झर्वेशन युझिंग बायोटेक्नॉलॉजी, कॉन्झर्वेशन युझिंग लिव्हिंग सेल, कॉन्झर्वेशन युझिंग नॅचरल हॅबिटॅट आणि कॉन्झर्वेशन आउटसाइड नॅचरल हॅबिटॅट. तर बघा इन सिटू म्हणजे काय? ऑन साइट कॉन्झर्वेशन म्हणजे काय? नॅचरल हॅबिटॅटचं जे कॉन्झर्वेशन आहे त्याला काय म्हणतो आपण? इन सिटू कॉन्झर्वेशन. याच्यामध्ये काय होतं? प्रोटेक्शन आणि मेंटेनेशन ऑफ स्पीसीज विदिन अ नॅचरल हॅबिटॅट आणि इकोसिस्टीम. एक्झाम्पल नॅशनल पार्क असतील, वाईल्ड सँच्युरीज, बायोस्फिअर रिझर्व आणि स्केअर्ड ग्रोव्ह जे आहेत ह्याच्यामध्ये आपण काय करतो की त्यांच्याच हॅबिटॅट मध्ये त्यांना काय करत असतो? त्यांचं कॉन्झर्वेशन करत असतो. कॉन्झर्वेशन विदिन अ लिव्हिंग बायोटेक्नॉलॉजी वगैरे हा एनबीपीसीआर मध्ये जे आपण काय करतो? स्पेसिमन वगैरे ठेवतो तो हा वेगळा पार्ट. म्हणजे काय? आउटसाइड दी नॅचरल हॅबिटॅट. याला काय म्हणतो आपण? XC2. याला काय म्हणतो आपण? XC2 असं म्हणत असतो. करेक्ट आन्सर काय? ऑप्शन 3. द नेक्स्ट क्वेश्चन काय आहे? इन हायब्रिड ब्रीडिंग ऑफ क्रॉस पॉलिनेटेड क्रॉप एक्सप्लॉयटेशन ऑफ हेटेरोसिस इज बेस्ड ऑन विच जेनेटिक कन्सेप्ट. आणि ऑप्शन आहे कॉम्प्लिमेंटरी जीन ऍक्शन इन F हायब्रिड, F1 हायब्रिड, देन आहे बॅक क्रॉसिंग, जेनेटिक ड्रिफ्ट आणि प्युअर लाईन थेअरी. देन काय आहे? प्युअर लाईन थेअरी. तर बघा जे आपलं करेक्ट आन्सर काय आहे? सॉरी, इथं करेक्ट आन्सर काय असायला पाहिजे? ऑप्शन फर्स्ट असायला पाहिजे. ओके, ऑप्शन फर्स्ट असायला पाहिजे. कारण बॅक क्रॉस म्हणजे काय की याच्यामध्ये आपण हेटेरोसिसचा कॉन्सेप्ट येत नाही. हेटेरोसिस म्हणजे काय? डिझायरेबल पॅरेंट पाहिजे असतो. बॅक क्रॉस वन ऑफ दी पॅरेंट मध्ये काय होते की हायब्रिडायझेशन टेक्स प्लेस होते आणि जेनेटिक डिफ्ट आणि स्पेसिफिक ट्रेट असतात त्याच्यामध्ये. त्या बॅक क्रॉसिंग मध्ये काय असतात? स्पेसिफिक ट्रेट असतात. ओके, जसं की डिसीज रेजिस्टन्स वगैरे हे आपण बॅक क्रॉसिंग मध्ये करत असतो. जेनेटिक
ड्रिफ्ट म्हणजे काय की रॅन्डम चेंज होतो, अलेल फ्रिक्वेन्सी मध्ये रॅन्डम चेंज होतो. जेनेटिक ड्रिफ्ट मध्ये ही आपण हायब्रिडायझेशन मध्ये जनरली पाहायला मिळत नाही की रॅन्डम चेंज होतो, रॅन्डम चेंज इन अलेल फ्रिक्वेन्सी. ओके, चेंज इन अलेल फ्रिक्वेन्सी, कशामध्ये अलेल फ्रिक्वेन्सी मध्ये जो चेंज होतो त्याला आपण जेनेटिक ड्रिफ्ट म्हणतो. आणि प्युअर लाईन थेरी म्हणजे काय की जे आपल्या अँसिस्ट्री पासून आलेली आहे. ओके, अँसिस्ट्री पासून आलेली आहे. प्युअर लाईन आपण प्युअर मेंटेन करतो. इथं हायब्रिडायझेशनचा कोणताच कॉन्सेप्ट येत नाही. इथं काय आहे, जे सेल्फ पॉलिनेशन आहे. ओके, सेल्फ पॉलिनेशन जे आहे याला वाव दिला जातो. याला काय म्हणतात, प्युअर लाईन थेरी. हे काय असतं, प्युअर असते. होमोझायगोसिटी जी आहे ती मेंटेन होते. आणि हायब्रिड म्हटलं म्हणजे याच्यामध्ये काय होते, हेटेरोझायगोसिटी जी आहे ती खूप मोठ्या प्रमाणात येत असते. इथं करेक्ट आन्सर काय आहे, ऑप्शन 1. ओके, then next question बघा, the arrangement of raw data into clauses along with the corresponding frequency is called as. आणि ऑप्शन आहे बघा, हिस्टोग्राम, देन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी, रेंज आणि फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन. तर हिस्टोग्राम जे आहे, हिस्टोग्राम मध्ये काय होते की फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन होत असते. ओके, काय असते, फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन. क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, सगळ्यांचा एक मीन. देन रेंज जे आहे, रेंज म्हणजे काय, मॅक्झिमम व्हॅल्यू किती आहे आणि मिनिमम व्हॅल्यू किती आहे. ज्या करस्पॉन्डिंग फ्रिक्वेन्सी आहे, करस्पॉन्डिंग फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, तिचं डिस्ट्रीब्युशन कसं आहे ते कशामध्ये असते, हिस्टोग्राम मध्ये असते. करेक्ट आन्सर काय, ऑप्शन फर्स्ट. देन नेक्स्ट क्वेश्चन काय, पोल्युशन कॉन्ट्रीब्युट्स टू वाईल्ड लाईफ डिप्लेशन मेनली बाय increasing genetic variation, enhancing nutrient cycle, creating artificial shelter, आणि ऑप्शन 4 आहे contaminating water and food chain. तर वाईल्ड लाईफ डिप्लेशन सगळ्यात मेन महत्वाचं रिझन कोणतं आहे, कंटॅमिनेशन ऑफ वॉटर आणि फूड चेन. हे आपल्या सर्वांना माहितीच आहे. करेक्ट आन्सर काय, ऑप्शन 4. द नेक्स्ट क्वेश्चन काय आहे, व्हॉट इज द सिक्वेन्स मुवमेंट ऑफ प्रोसिजर फ्रॉम फार्मर टू कंझ्युमर इज कॉल्ड आज. आणि ऑप्शन आहे मार्केटिंग चॅनल. ऑप्शन फर्स्ट काय आहे, मार्केटिंग चॅनल. ऑप्शन सेकंड मार्केटिंग मार्जिन, मार्केटिंग कॉस्ट आणि मार्केटिंग सरप्लस. तर बघा, मार्केटिंग चॅनल म्हणजे काय की फार्मर टू कंझ्युमर जेव्हा मुवमेंट होत असते, म्हणजे काय की हे काय होते, एक चॅनल थ्रू याची काय होते, फार्मर पासून कंझ्युमर पर्यंत जाते. तर हे तसंच जाते काय, फार्मर मधून फार्मर जवळ हे होलसेलर जवळ जाते, होलसेलर रिटेलर जाते, नंतर कंझ्युमर पर्यंत जाते. ओके, हे काय एक मार्केटिंग चॅनल आहे. करेक्ट आन्सर काय, ऑप्शन फर्स्ट. वाईल मार्केटिंग मार्जिन जे आहे, मार्केटिंग मार्जिन म्हणजे काय, इथं आपण पेन चेंज करून घेऊया. मार्केटिंग मार्जिन म्हणजे जनरली मार्केटिंग मार्जिन म्हणजे काय, रेफर्स टू द डिफरन्स बिटवीन कंझ्युमर प्राइस आणि फार्मर प्राइस. जे मार्जिन आहे म्हणजे काय की कंझ्युमर प्राइस मध्ये आणि फार्मर प्राइस मध्ये असलेला फरक. ज्याला मार्केटिंग कॉस्ट म्हणजे काय की रेफर्स टू दी एक्सपेन्सेस इन्कर्ड बाय मार्केटिंग, ट्रान्सपोर्टसाठी, स्टोरेजसाठी, कमिशनसाठी लागलेला खर्च, कमिशनचा जो खर्च. मार्केटेबल सरप्लस म्हणजे काय की पोर्शन प्रोड्यूस लेफ्ट विथ फार्मर आफ्टर सेल्फ कन्झम्पशन, नॉट मुवमेंट सिक्वेन्स. ओके, म्हणजे काय होते की आता बघा, जे हे मार्केटेबल सरप्लस आणि मार्केटेड सरप्लस मी आपलं जे एमसेट पीजीसीईटीचं लेक्चर आहे त्याच्यामध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. मार्केटेड सरप्लस आणि मार्केटेबल सरप्लस. ओके, मार्केटेड आणि मार्केटेबल. तर बघा, टेड म्हणजे काय की जे फार्मरनी 20 क्विंटल जे आहे, आता पर्टिक्युलर आपण असं लक्षात घेऊ की 20 क्विंटल गहू पिकवला, म्हणजे हे काय त्याची झाली मार्केटेड सरप्लस. आणि मार्केटेबल म्हणजे काय की तो विकू फक्त 15 क्विंटलच शकते. का बरं, कारण की 5 क्विंटल म्हणजे काय, 5 क्विंटल हे काय करते, त्याच्या फॅमिली कन्झम्पशन साठी तो काय करतो, साईडला ठेवतो ही 5 क्विंटल. आणि जेवढी तो विकू शकतो त्याला काय म्हणतो आपण, मार्केटेबल. म्हणजे 15 ही विकू शकतो, हे काय आहे, तेवढा तो एबल आहे विकण्यासाठी, किती, 15. आणि मार्केटेड म्हणजे तेवढं काय त्यांनी उत्पन्न घेतलं आहे. ईडी आणि एबीएलई म्हणजे इथं काय, तुम्ही V2 आणि V1 चा फरक आहे. वर्बचे जे आहे म्हणजे इंग्लिशचं लॉजिक तुम्ही इथं लावू शकता. द नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, विच ऑफ द फॉलोइंग मॉलिक्युलर मार्कर इज पीसीआर बेस्ड मार्कर. आणि ऑप्शन आहे लायसोसोम, प्रोटीन मार्कर, RAPD आणि ऑप्शन 4 काय, RFLP. तर बघा, RAPD जो आहे हा एक पीसीआर मार्कर. करेक्ट आन्सर काय, ऑप्शन 3. RAPD जो आहे हा एक पीसीआर बेस्ड मार्कर आहे. हा, आणि हे जे मार्कर्स आहेत, ओके, मॉलिक्युलर मार्कर्स वरती सुद्धा मी हे जे आपले 4 लेक्चर आहे, जी आपली जनरल PYQ सिरीज आहे त्याच्यामध्ये 4th लेक्चर मध्ये छान मार्कर एक्सप्लेन केलेला आहे. RAPD जो आहे हा पीसीआर बेस्ड मॉलिक्युलर मार्कर आहे. हा कशासाठी यूज करतात, शॉर्ट रॅन्डम प्रायमर साठी, पॉलिमरेज चेन रिएक्शन PF कशामध्ये यूज करतात, पीसीआर मध्ये यूज करतात, टू अँप्लिफाय DNA सिगमेंट. म्हणून इथे करेक्ट आन्सर काय आहे, ऑप्शन 3.
लायसो वाईल अदर ऑप्शन जर बघितले तर हा जो आयसोझाईम मार्कर जो आहे हा डिफरंट मॉलिक्युलर मार्कर जे आहे, डिफरंट मॉलिक्युलर फॉर्म आहे त्याचे सेम एन्झाईमसाठी. हा कशासाठी यूज केला जातो तर इलेक्ट्रोफोरोसिस मध्ये यूज केला जातो. देन प्रोटीन मार्कर जे आहे हे क्रोमॅटोग्राफी मध्ये यूज केला जातो. आणि आरएफएलपी जो आहे हा एक डीएनए मार्कर आहे. हा काय आहे? एक डीएनए मार्कर आहे, रेस्ट्रिक्शन फ्रॅगमेंट लेंथ पॉलिमॉर्फिझम. ओके. द नेक्स्ट क्वेश्चन काय आहे? विच ऑफ द फॉलोइंग इज अन एक्झाम्पल ऑफ पॅरासिटिक वीड? पॅरासिटिक वीड विचारलेला आहे. पॅरासिटिक म्हणजे काय? परजीवी. ऑप्शन आहे इचॉन्चला, तर आहे सायपरस, अमॅरॅन्थस आणि ऑप्शन सी काय आहे? कस्कुटा. तर बघा इचॉन्चोला वगैरे आपण जर बघितलं हा राईस मध्ये येतो. ओके. पण त्या राईस वरती जीवन जगतो का? नाही. म्हणजे परजीवी आहे का? तर नाही. तर आहे सायपरस रोटुंडस. सायपरस रोटुंडस ही काय आहे? पेरिनियल वीड आहे. पेरिनियल म्हणजे काय? वर्षानुवर्ष जगतो, पण हा कशामध्ये येतो? सॉइल मध्येच येतो. ओके. दुसऱ्याच्या जीवावर जगत नाही, जसं की वेलीवन वीड वरती किंवा आपलं जे क्रॉप वरती आहे ही याची लाईफ सायकल कंप्लीट करत नाही. सायपरस रोटुंडस, नागरमोथा ज्याला आपण म्हणतो. अमारांथस विरिडस हे सुद्धा एक वीड आहे. कोणतं वीड आहे? हे पेरिनियल, आपण याला पेरिनियल म्हणू शकतो आणि म्हणजे काय एका वर्षात येणारं सुद्धा म्हणू शकतो. अमारांथस जे आहे काटेमात याला आपण म्हणतो. काय म्हणतो याला? काटेमात म्हणतो अमारांथसला. बघा आता कस्कुटा रिफ्लेक्झा काय आहे? हे आपलं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 4. हा काय एक पॅरासिटिक वीड आहे कस्कुटा. कशाचा? याला आपण अमरवेल सुद्धा म्हणतो. ओके. डोडर किंवा अमरवेल सुद्धा म्हणतो. हा एक स्टेम पॅरासाइट आहे. आणि बघा याचा जो इन्सिडन्स आहे हा खूप मोठ्या प्रमाणात यावेळेस आपल्याला तुरीवरती दिसून आला. जे मागचं वर्ष झालं त्यामध्ये विदर्भात जो आहे हा तुरीवरती याचा अटॅक खूप मोठ्या प्रमाणात दिसून आला. हे काय करतो? ट्वाईन अराउंड द होस्ट ऍब्झॉर्ब न्यूट्रिएंट वाया हॉस्टेरिया. एक हॉस्टेरिया डेव्हलप करतो, त्याच्यावरून तो न्यूट्रिएंट काय करतो? ऍब्झॉर्ब करतो. काय? एक स्टेम पॅरासाइट आहे. जे नाही अरबांचे ब्रूमरेप. हा ब्रूमरेप काय आहे? रूट पॅरासाइट. हा कशावरती येतो? टोबॅको, टोमॅटो, ब्रिंजल, सोलानेशियस जे क्रॉप आहेत, सोलानेशी फॅमिली त्यामध्ये ओराबांचे हा येतो. जे आहे स्ट्रायगा विच वीट. हा काय आहे? पार्शियल रूट पॅरासाइट आहे. कोणता पॅरासाइट आहे? पार्शियल रूट पॅरासाइट. हा जनरली आपल्याला सॉर्गम वरती पाहायला मिळतो. जे आहे लोरॅन्थस. लोरॅन्थस हा काय आहे? सेमी पॅरासाइट म्हणजे काय? सेमी स्टेम पॅरासाइट आहे. हा टोटल स्टेम पॅरासाइट आहे. ओके. हा अटॅचेस टू ट्री ब्रांचेस विथ द न्यूट्रियन. लोरॅन्थस आपल्याला जनरली मँगो वरती हा दिसून येतो. करेक्ट आन्सर काय आहे इथं? ऑप्शन 4. द नेक्स्ट क्वेश्चन आहे ब्लांचिंग इज प्रायमरीली यूज टू फूड प्रोसेसिंग. ऑप्शन आहे किल ऑल मायक्रो ऑर्गॅनिझम, ऑप्शन सेकंड आहे इम्प्रूव्ह स्वीटनेस, ऑप्शन 3 आहे इनॅक्टिव्हेट एन्झाईम आणि ऑप्शन 4 आहे रिमूव्ह ऑल वॉटर कंटेंट. तर ब्लांचिंग जे आहे हे एन्झाईम इनॅक्टिव्हेट करण्यासाठी जे आहे करत असतात. ओके. एन्झाईम इनॅक्टिव्हेट करण्यासाठी करत असतात. इथे करेक्ट आन्सर काय आहे? ऑप्शन 3. बघा इथे आपले 40 क्वेश्चन जे आहे पूर्ण ऍग्रिकल्चरचे हे इथं संपलेले आहेत. उद्याच्या लेक्चरमध्ये आपण मराठी आणि इंग्लिशचे क्वेश्चन जे आहे ते नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया. तोपर्यंत स्टे ट्यून. आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या जर तुम्ही फर्स्ट टाइम आले असाल, आणि आतापर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा. आणि एक लाईक जो आहे तो या सेशनला करून एक लाईक जो आहे तो देऊन द्या. आणि दुसरं म्हणजे सबस्क्राईब केल्यानंतर नोटिफिकेशन बेल आयकॉन जे आहे ती ऑलला प्रेस करा. म्हणजे काय होईल की नेक्स्ट जे लेक्चर होईल त्याची तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल. दुसरं काय, जर तुमचे काही सजेशन असतील तर तुम्ही मला कमेंटच्या माध्यमातून सांगू शकता. आणि हा तुमचे जे PAP वाले फ्रेंड्स आहेत त्यांना शेअर करायला मात्र विसरू नका. थांबूया इथे. थँक्यू सो मच.